संघर्ष रोजचा नवा नवा, परी वाटतो हवा हवा. आज हवे ते मला मिळाले, आव्हानांना सहज जिंकले. रहस्य सांगू काय यातले, बालाजीने रूप खुलविले. वस्त्रांची जादू विलक्षण, बालाजी कलेक्शन, बालाजी कलेक्शन. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नामांकित ब्रँड्सच्या 20,000हून अधिक जेंट्स रेडीमेड गार्मेंट्सनी सदैव बहरलेलं ब्रँडेड दालन बालाजी कलेक्शन. यशस्वी पुरुषांची पहिली पसंती बालाजी कलेक्शन. राजारामपुरी, 8वी गल्ली, कोल्हापूर. फोन 0231 253 45 16 आणि 17. वाढत चालली महागाई, मात्र गुरुदत्तने आणली साड्यांना स्वस्ताई. गुरुदत्त साडी सेंटरने आपल्या असंख्य ग्राहक वर्गासाठी सुरू केला आहे अभूतपूर्व असा साड्यांचा भव्य सेल. अविश्वसनीय अशा फक्त ₹65 मध्ये. ₹65 पासूनच पुढच्या किमतीत खरेदी करा अनेक पॅटर्नच्या नवनवीन साड्या. ₹75 सेमी इटालियन, तसेच 6,000 रुपयांची साडी 3,000 रुपयात, 3,000 ची 1,500 आणि 1,500 ची 750 रुपयात. कांजीवरम, पैठणी, चंदेरी, कांची सिल्क, पार्टीवेअर साड्यांची, तसेच ड्रेस मटेरियल, लाछा, घागरा चोलीची नाविन्यपूर्ण मालिका निम्म्या किमतीत. आहेरासाठी व लग्न जथ्यासाठी लागणाऱ्या अनेक प्रकारच्या मनपसंत व्हरायटी योग्य किमतीत. गुरुदत्त साडी सेंटरच्या भव्य दालनातील साड्यांचा फ्रेश स्टॉक पाहण्याचा अनुभव घ्या आणि मगच खरेदी करा. फक्त ₹65 पासून साड्या घेऊन चला. 10 जुलै पासून. गुरुदत्त साडी सेंटर, गाळा नंबर 18 व 19, गुरु नानक मार्केट, गांधीनगर. आणि आता गुरुदत्त साडी सेंटरची खास ऑफर. रोज पहिल्या 35 महिला खरेदीदारांना परकर मिळेल फक्त ₹1 आणि दिवसभरात साडी मिळेल फक्त ₹35. नमस्कार, वी न्यूज मध्ये आपलं स्वागत. सर्वप्रथम आजच्या विशेष घडामोडी. टेमलाईवाडी इथल्या सावित्री ज्वेलर्स मध्ये अज्ञात चोरट्यांकडून धाडसी चोरी. मित्राच्या बहिणीशी बोलत असल्याच्या कारणावरून रंकाळा कागल या एसटी बसमध्ये तरुणावर चाकू हल्ला. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं मालवाहू रिक्षाने ठोकरल्यानं बालिका जागीच ठार. आणि कलेला अध्यात्माची जोड देऊन आपल्या कुंचल्यातून देवदेवतांची चित्र साकारणाऱ्या विष्णू चौगले यांच्या कलेवर बी न्यूजने टाकलेला प्रकाश झोत. सविस्तर वृत्तासह भेटूयात काही क्षणातच. उज्ज्वल भवितव्यासाठी नवशिक्षण पीठ अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स. ME, MBA, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक आणि फार्मसी कोर्सेस. इथे मिळते पदवी सोबतच शिक्षणाच्या आनंदाची वॉरंटी. नामांकित तसंच आंतरराष्ट्रीय कंपनीशी संपर्क असलेला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, वायफाय कॅम्पस, अत्याधुनिक संगणक लॅब, सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त रीडिंग हॉल, तसंच मुला मुलींसाठी स्वतंत्र अद्ययावत हॉस्टेल, ऑनलाईन परीक्षा केंद्र याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा. कार्यक्षम व्यवस्थापन आणि अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली घडवा आपल्या पाल्याचं उज्ज्वल भवितव्य. ISO मानांकन प्राप्त अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स. पुणे बेंगलोर हायवे, वाटारतर्फे वडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. फोन 0230 240 7740. ओके, टॉस. यस, टॉस.
इंजिनिअरिंग साठी कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं यासाठी करिअर टॉस करताय. उलट करिअर हे असं बंद्या रुपयासारखं खणखणीत करायचं तर मग धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या BMAT-लाच ऍडमिशन घ्यायचं. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ऍडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर. उज्ज्वल भविष्याची पहाट धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. NH4 विकासवाडी कागल. कॉन्टॅक्ट 02325 243 977. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहू सविस्तर वृत्त. कोल्हापूर शहर आणि परिसरात चोऱ्या आणि घरफोड्यांचं सत्र कायम सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे. टेमलाईवाडी विक्रमनगर रस्त्यावर असणाऱ्या सावित्री ज्वेलर्समध्ये अज्ञात चोरट्यांनी धाडशी चोरी केली. यामध्ये 25,000 रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरीस गेले असले तरी सुमारे 800 किलो वजनाची तिजोरी चोरट्यांनी दुकानाबाहेर काढून ही चोरी केल्याचा धक्कादायक प्रकारही दिसून आला आहे. 15 दिवसांपूर्वी टेमलाईवाडी परिसरात अज्ञात चोरट्यांनी 5 घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये चोरट्यांच्या हाती काहीच लागलं नसलं तरी हे चोरटे सुद्धा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. ही घटना ताजी असतानाच मंगळवारी मध्यरात्रीनंतर टेमलाईवाडी इथल्या सावित्री ज्वेलर्समधील चोरीची घटना उघडकीस आली आहे. टेमलाईवाडीतील विलास डावरे यांच्या मालकीच्या दुकानगाळ्यात हेरंब जयवंत पेडणेकर यांचं सावित्री ज्वेलर्स हे सोन्या चांदीचे दागिने विक्रीचं सराफी दुकान आहे. या दुकानाचं शटर मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी उचकटून आत प्रवेश केला आणि दुकानातील तिजोरी फोडून त्यातील चांदीची 15 पैंजणं, अंगठ्या आणि इतर ऐवज लंपास केलाय. 800 किलो वजनाची ही तिजोरी चोरट्यांनी पूर्णपणे दुकानाबाहेर काढून एखाद्या वाहनातून नेण्याचा प्रयत्न केलाय. तिजोरीची तोडफोड करताना आणि ती उचलून दुकानाबाहेर नेताना आवाज येऊ नये यासाठी दुकानातील गाद्यांचा वापर चोरट्यांनी कौशल्याने केलाय. पण त्यांचे हे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरल्यानं तिजोरी फोडून चांदीचे दागिने लंपास करण्याची कामगिरी चोरट्यांनी फत्ते केली आहे. यावेळी चोरट्यांनी आजूबाजूच्या घरांना बाहेरून कड्या घालण्याचीही दक्षता घेतली होती. पहाटे 5च्या सुमारास शेजारील महिलेच्या लक्षात हा प्रकार येताच तिनं घरमालकांना याची कल्पना दिली. घरमालक डावरे यांनी तातडीनं हेरंब पेडणेकर यांना ही घटना कळवली. पेडणेकर यांनी दुकानात तातडीनं धाव घेऊन राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे सोपस्कार पार पाडले. 4 दिवसांपूर्वी करवीर तालुक्यातील खुपिरे इथल्या तेजस ज्वेलर्समध्ये शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी करून 1 टन वजनाचा लॉकरच पळवला होता. या लॉकरमधील सुमारे 15 लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी पळवलेत. या घटनेचा अद्याप तपास सुरू असतानाच अशाच प्रकारे टेमलाईवाडी इथंही चोरी झाल्यानं या चोऱ्यांमागे 8 ते 10 जणांची टोळी असावी असा संशय व्यक्त होत आहे. मित्राच्या बहिणीशी बोलत असल्याच्या कारणावरून आज सायंकाळी एका अनोळखी तरुणानं तेजस भोसले याच्यावर चाकूनं वार करून पलायन केलं. रंका कागल या एसटी बसमध्ये सायबर कॉलेज समोरील बस स्टॉपवर हा हल्ला करण्यात आला. जखमी तेजस भोसले याच्यावर CPR मध्ये उपचार सुरू असून अनोळखी तरुणानं मारलेला चाकू त्याच्या डाव्या हातात अडकला होता. करवीर तालुक्यातील कणेरीवाडी इथं राहणारा तेजस चंद्रकांत भोसले हा कोल्हापुरातील गोपाळकृष्ण गोखले कॉलेजमध्ये SYBA मध्ये शिक्षण घेत आहे. त्याचे मंगळपेठेतील एका युवतीशी मैत्रीचे संबंध आहेत. हे संबंध तोडावेत यासाठी त्या युवतीच्या चुलत भावानं मित्रासह येऊन दुपारी 3च्या सुमारास गोखले कॉलेजजवळ तेजस भोसले याला मारहाण केली होती. त्यावेळी काही नागरिकांनी हा वाद मिटवला होता. त्यानंतर तेजस भोसले हा रंकाळा कागल या एसटी बसमधून घरी चालला होता. ही एसटी बस सायबर कॉलेज चौकातील बस स्टॉपजवळ प्रवासी घेण्यासाठी थांबली असता अचानक एसटीत आलेल्या युवतीच्या चुलत भावाच्या मित्रानं तेजसला पुन्हा मारण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यानं तेजसच्या पोटात चाकू मारण्याचा प्रयत्न केला, परंतु तेजसनं हात आडवा लावल्यानं चाकू त्याच्या डाव्या हातात घुसून अडकला. या प्रकारामुळे एसटी बसमध्ये गोंधळ उडाला. त्यामुळे हल्लेखोर तरुण एसटी बसमधून गडबडीत खाली उतरून मोटरसायकलवरून पळून गेल्याचं तेजस भोसले यानं पोलिसांना सांगितलं. या एसटी बसच्या वाहक सौ DM डोईफोडे आणि चालक दिलावर गणी जमादार यांनी ही एसटी बस सरळ राजारामपुरी पोलीस ठाण्यासमोर आणली. पोलिसांनी या हल्ल्याबाबतची माहिती घेऊन तेजस भोसले याला CPR मध्ये उपचारासाठी पाठवलं. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना समजताच तेजस भोसले याच्या मित्रांनी गर्दी केली होती. पोलीस हल्लेखोराचा शोध घेत आहेत. कोल्हापूर शहरातील स्टेशन रोड हा नेहमीच वाहतुकीनं गजबजलेला असतो. अरुंद रस्त्यामुळे इथं नेहमीच वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. त्यामुळे छोटे मोठे अपघात ही नित्याची बाब बनली आहे. आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास
फोर्ड फिगो आणि मोटरसायकल यांच्यात किरकोळ अपघात झाला आणि बघता बघता हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं. घटनास्थळी पोलीस पोहोचेपर्यंत इथं वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. स्टेशन रोडवरील अतिक्रमण जमीनदोस्त केल्यानंतर या रस्त्याच्या रुंदीकरणाचा केवळ भास निर्माण झाला. फुटपाथ, दुभाजक, पुतळे यामुळे स्टेशन रोडनं आजवर कधी मोकळा श्वास घेतलाच नाही. सध्या या रस्त्यावर वाहनांची प्रचंड कोंडी होत आहे. सर्वांनाच पुढे जाण्याची घाई असल्यानं इथं छोटे मोठे अपघातही होतात. आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमाराला गोकुळ हॉटेलच्या उताराला फोर्ड फिगो कारला एका मोटरसायकलनं पाठीमागून ठोकरलं. खरं तर इथं यात मोटरसायकल स्वाराची चूक होती. तरीही त्यांनी चोर तो चोर वर शिरजोर या न्यायानं फोर्ड फिगो चालकालाच मारहाण केली. वस्तुस्थितीची जाणीव होताच इथं जमलेल्या जमावानं मोटरसायकल स्वारांनाही चोप दिला. जमावाचा रुद्रावतार पाहून 3 मोटरसायकल स्वारांनी पळ काढला. पोलिसांचं आगमन होताच जमाव पांगला. या प्रकारचे वाहनांचे अपघात, वादावादीचे प्रसंग स्टेशन रोडवर रोजच घडतात. या रस्त्यावर ट्रॅफिक सिग्नल बसवण्याचं पोलीस दलानं केलेलं नियोजन व्यापाऱ्यांनी हाणून पाडलं. तसंच स्टेशन रोड ते बसंतबहार रोड हा मार्ग बंद करण्याचा प्रयत्नही स्थानिकांच्या विरोधामुळे बारगळला. पण ठराविक जणांच्या सोयीमुळे इथं वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. त्यामुळे वाहतूक शाखा आणि महापालिकेनं या रस्त्यावर सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली तर वाहन अपघातांचे आणि वादाच्या घटना कमी होतील हे निश्चित. देशाचं चलन कोणत्या स्थितीत आहे, त्याचा विनिमय दर काय आहे या बाबी एका विशिष्ट वर्गापुरत्या मर्यादित असतात. सर्वसामान्यांना त्याच्याशी फारसं काही देणं घेणं नसतं. पण काही वेळेला चलनाची स्थिती अचानकच मुख्य बातमी बनते. सर्वच प्रसारमाध्यमं त्याला प्रचंड महत्त्व देऊ लागतात. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना आपल्या देशाच्या चलनाबाबत काहीतरी मोठी घडामोड झाली आहे असं समजतं. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाची सुरू असलेली घसरण हा सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेला विषय आहे. रुपयानं विक्रमी निच्चांकी पातळी गाठल्यानं त्याच्या परिणामांबाबतही चर्चा सुरू झाली आहे. अशावेळी रुपयाचं मूल्य म्हणजे काय, त्याची घसरण होणं ही प्रक्रिया कशी घडते आदी प्रश्न उपस्थित होतात. या पार्श्वभूमीवर बी न्यूजमध्ये रुपया गडगडला या विशेष वृत्तांतर्गत जाणून घेऊया रुपयाची घसरण आणि त्याचे परिणाम, भाग पहिला. गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय चलनाचं अवमूल्यन, रुपया गडगडला, रुपयानं साठी गाठली, रुपयाचं प्रचंड गतीनं अवमूल्यन होत असल्याच्या बातम्या आपण वाचत आहे. याचा सर्वसामान्यांना फारसा बोध होत नाही. त्यामुळेच रुपयाचं अवमूल्यन म्हणजे काय आणि रुपयाचं नेमकं मूल्य म्हणजे काय हे आधी आपण जाणून घेऊया अर्थतज्ञ जेफ पाटील सर यांच्याकडून. सर, रुपयाचं मूल्य म्हणजे नेमकं काय? रुपया हे भारताचं प्रातिनिधिक चलन आहे. एका रुपयामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात किती वस्तू खरेदी करता येतात किंवा किती सेवा खरेदी करता येतात यावरनं रुपयाची खरेदी शक्ती ठरते. खरेदी शक्ती म्हणजे रुपयाचं मूल्य, हा पहिला मुद्दा. नॉर्मली जेव्हा चलन पुरवठा वाढतो तेव्हा चलनाची खरेदी शक्ती कमी होते, म्हणजे मूल्य कमी होतं. रुपयाचा पुरवठा वाढला की रुपयाची खरेदी शक्ती कमी होते. हे देशांतर्गत झालं. पण जेव्हा परदेशी चलन विकत घेण्यासाठी द्यावी लागणारी रुपयातली किंमत वाढत जाते तेव्हा रुपयाचं अवमूल्यन झालं असं म्हणतात. मग ही घसरण कशामुळे होते? तर साधारणतः एका चलनाची दुसऱ्या चलनातली किंमत ठरवणारे महत्त्वाचे 2 मूलभूत घटक म्हणजे निर्यात आणि आयात. आपल्या देशाची निर्यात जास्त असेल आणि आयात कमी असेल तर आपलं चलन महाग होतं आणि परकीय चलन स्वस्त होतं. पण आपली आयात जास्त असेल आणि निर्यात कमी असेल, आयातीच्या वाढीचा वेग जास्त असेल आणि निर्यातीच्या वाढीचा वेग कमी असेल तर मग आपलं चलन स्वस्त होतं आणि परकीय चलन महाग होतं. सध्या नेमकं डॉलरच्या बाबतीत, युरोच्या बाबतीत, काही प्रमाणात मार्कच्या बाबतीत म्हणजे जर्मन करन्सी, ऑस्ट्रेलियन पाऊंडाच्या बाबतीत आपला रुपया घसरत चाललेला आहे. अनेक मुद्दा महत्त्वाचा आहे की एखाद्या चलनाचं मूल्य नेमकं कसं ठरलं जातं आणि कोण ठरवतं आणि कुठले घटक ह्यासाठी कारणीभूत असतात. पारंपरिक पद्धतीनं विचार केला तर चलनाचं मूल्य ठरवत असताना त्या देशाच्या मध्यवर्ती बँकेनं चलन निर्माण करण्यासाठी आधार काय घेतला तर आमच्याकडं मिनिमम रिझर्व्ह पद्धत, किमान राखीव निधी प्रमाण, किंवा ज्याला एक ठराविक 200 कोटी रुपयाचं सोनं परकीय चलन वगैरे तुमच्याकडे असेल तर तुम्ही मनात येईल तेव्हा गरजेप्रमाणे चलन पुरवठा करू शकता. पण याला आता फारसा अर्थ राहिलेला नाही. आता बहुतेक जगातल्या सगळ्या राष्ट्रांच्या, अगदी अमेरिकेच्या देखील
चलनाचा आधार शासकीय आज्ञा हाच असतो. चलनाची खरेदी शक्ती शासकीय आज्ञेप्रमाणे ठरते. तर पहिला भाग त्याला शासनाचा आधार असतो आणि दुसरा भाग प्राप्त परिस्थिती चलन पुरवठा किती आहे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला वस्तूंचा आणि सेवांचा पुरवठा किती आहे याच्यावरनं चलनाची किंमत ठरते. वस्तूंचा आणि सेवांचा पुरवठा फारसा वाढत नसेल आणि त्या काळात चलन पुरवठा वाढला तर चलनाची किंमत कमी होते आणि जर वस्तूंचा आणि सेवांचा पुरवठा वाढत असेल आणि चलन पुरवठा फारसा वाढवत नसेल तर चलनाची किंमत वाढते. यालाच प्राथमिक गरजा भागवण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि राजकीय सोयीनुसार घेण्यात आलेले सार्वजनिक उपक्रम यामुळं चलन पुरवठा वाढवणं गरजेचं वाटतं किंबहुना ती राजकीय गरज बनते. हेच सर्वात महत्त्वाचं चलनाचं अवमूल्यनाचं कारण असल्याचं दिसून येतं. BNews कॅमेरामॅन सुनील टाणेकरसह अमोल माळी. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं रस्त्यावरून चालत जाणाऱ्या 5 वर्षीय बालिकेला मालवाहू रिक्षानं उडवल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद कोडोली पोलिसात झाली आहे. पन्हाळा तालुक्यातील सातवे इथली 5 वर्षीय बालिका सिद्धी सागर अस्पे ही तिच्या आई वडिलांसोबत कोडोलीमध्ये आली होती. कोडोलीहून MACB फाट्याकडे चालत जात असताना मालवाहू रिक्षानं सिद्धीला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला उपचारासाठी कोडोली इथल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं. यावेळी सिद्धीच्या आईनं हंबरडा फोडला. रिक्षाचा चालक फरार झाला असून पोलिसांनी ही रिक्षा ताब्यात घेतली आहे. या घटनेनं कोडोली आणि सातवे परिसरावर शोककळा पसरली. कोल्हापूर महापालिकेचे स्थायी समिती सभापती राजेश लाटकर यांनी आजच्या सभेत राजीनामा सादर केला. उपायुक्त अश्विनी वाघमळे यांच्याकडे राजीनामा पत्र सुपूर्द केलं. उर्वरित कालावधीसाठी स्थायी सभापतीपदी रमेश पोवार यांची लवकरच निवड केली जाणार आहे. महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत सभापती राजेश लाटकर यांनी राजीनामा पत्र सादर केलंय. 6 महिन्यापूर्वी लाटकर यांची सभापतीपदी निवड झाली होती. सभापती पदासाठी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष RK पवार यांचे पुतणे नगरसेवक रमेश पवार यांच्यासह अनेक जण इच्छुक होते. मात्र नेत्यांनी पहिल्यांदा राजेश लाटकर यांना संधी दिली. 6 महिन्याच्या कालावधीनंतर गेल्या शनिवारी लाटकर यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्याची सूचना कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली होती. त्यानंतर राजेश लाटकर यांनी आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत राजीनामा सादर केला. उपायुक्त अश्विनी वाघमाळे यांच्याकडे राजीनामा पत्र सुपूर्द केलं. 6 महिन्याच्या अल्प कालावधीतही लाटकर यांनी विविध प्रकल्प आणि विकासकामं मार्गी लावण्यासाठी सकारात्मक आणि तत्परतेनं पावलं उचलली आहेत. प्रशासनावरही त्यांनी वचक निर्माण केला होता. लाटकर यांनी राजीनामा दिल्यानं त्यांच्या जागी रमेश पोवार यांची सभापतीपदी निवड होणार आहे. भिंतीवर लटकवलेली देवदेवतांची कॅलेंडर पाहिली की मन अगदी प्रसन्न होऊन जातं. ही चित्र पाहणारा या देवदेवतांसमोर लीन होतो. खास देवदेवतांची चित्र रेखाटणाऱ्या कलाकारांची संख्या अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे. त्यामध्ये कोल्हापुरातील विष्णू चौगुले यांचा उल्लेख करावा लागेल. देवदेवतांची आकर्षक उठावदार चित्र रेखाटण्याचा त्यांचा हातखंडा असून आतापर्यंत त्यांनी 1500हून अधिक देवदेवतांची चित्र रेखाटली आहेत. विविध कंपन्यांकडून कॅलेंडरसाठी या चित्रांना भरपूर मागणी आहे. कलेला अध्यात्माची जोड देऊन आपल्या कुंचल्यातून देवदेवतांची चित्र साकारणाऱ्या विष्णू चौगुले यांच्या कलेवर BNewsनं टाकलेला हा प्रकाश झोत. काही वर्षापूर्वी कॅलेंडरसाठी देवदेवतांची चित्रकृती बनवणाऱ्या चित्रकारांची चलती होती. कर्नाटकातील SM पंडित यांनी पहिल्यांदा कॅलेंडरसाठी देवदेवतांची चित्र रेखाटण्याला सुरुवात केली. त्यानंतर कोल्हापुरातील S विलास अर्थात विलास सुतार, P सरदार यांनी ही कला सर्वदूर पोहोचवली. कॅलेंडर चित्रकारितेमध्ये मूळच्या कोल्हापूरच्या पण मुंबईत गिरणी कामगार असणाऱ्या विष्णू चौगुले यांची योगायोगानं भर पडली. 1982 साली गिरणी कामगारांचा संप सुरू झाल्यानंतर चरितार्थासाठी साईन बोर्डचं काम करणाऱ्या विष्णू चौगुले यांनी राजकमल स्टुडिओमध्ये लेटर आर्टच्या कामाला सुरुवात केली. चित्रपटाची अक्षरं बनवता बनवता फावल्या वेळेत त्यांनी स्केचिंग काढायला सुरुवात केली. यावेळी योगायोगानं प्रसिद्ध चित्रकार S विलास यांची भेट झाली. त्यांनी त्यांचं काम पाहिलं आणि त्यांच्यातील कलागुण ओळखून चित्र कशी काढायची, ती रंगवायची कशी याचं शास्त्रशुद्ध शिक्षण दिलं. चौगुले यांनी S विलास यांच्याकडे 6 वर्ष चित्र काढण्याचं प्रशिक्षण घेतल्यानंतर 1989ला त्यांनी स्वतः चित्र बनवलं आणि आजपर्यंत त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. विविध कंपन्यांसाठी त्यांनी असंख्य देवदेवतांची चित्र आपल्या कुंचल्यातून साकारली आणि ती लोकप्रियही झाली. S विलास यांच्यानंतर त्यांनी मायानगरी मुंबईला सलाम करून आपल्या मूळ गावी अर्थात कोल्हापुरातील हरिओम नगर इथं संसार थाटला.
पण कॅलेंडर चित्रकारितेची साथ अद्यापही सोडलेली नाही. एका कॅलेंडर चित्रासाठी तब्बल 10 ते 12 दिवसांचा कालावधी लागतो. पण अलीकडच्या मॉडर्न जमान्यात आणि संगणकाच्या युगात त्यांच्या कष्टाचं म्हणावं तेवढं चीज होत नाही. कष्टाच्या मानानं कॅलेंडर निर्मात्या कंपन्यांकडून कमी मोबदला मिळत असूनही त्यांनी या कलेची साथ सोडलेली नाही. दरवर्षी 40 ते 50 चित्र त्यांच्या कुंचल्यातून साकारली जात आहेत. अध्यात्माची आवड असल्यानं केवळ देवदेवतांची चित्र रेखाटणं हाच खरा मनस्वी आनंद असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. माझी सुरुवात जी झाली ती 1989 माझं पहिलं प्रिंटआउट डिझाईन त्यावेळी झालं. त्याच्यानंतर मग आज सगळ्यात मग मला वाटतं कमीत कमी 1500 डिझाईन आतापर्यंत केलेले आहेत. काय आतापर्यंत सगळे लहान मोठे वगैरेचे आहेत. ते सुरुवातीपासून जरा आध्यात्मिक ओढा होता जरा काय, त्याच्यामुळे जरा मला त्यांचं मी विलासरावांचं जे काम बघितलं काय, तर देवांची चित्र बनवतं त्यानं मी तिथं सुरुवातच त्या क्षेत्रात केल्यामुळे ते मला एवढी आवड झाली की मी त्या क्षेत्रालाच वाहून घेतलं. काय मी कुठली दुसरी पेंटिंगच केली नाही. काय मॉडर्न आर्टचा पर्याय न स्वीकारता चौगुले यांनी 1989 पासून आज तागायत केवळ देवदेवतांची चित्र साकारून आपली कला ईश्वरचरणी अर्पण केली आहे. तीक्ष्ण निरीक्षण शक्ती, अचाट कल्पनाशक्ती आणि रंगछटांचा शास्त्रशुद्ध अभ्यास या जोरावरच कलाक्षेत्रात त्यांनी दबदबा निर्माण केलाय. उर्वरित आयुष्य केवळ देवदेवतांच्या कॅलेंडर निर्मितीसाठीच घालवणार असल्याचा मनोदयही त्यांनी यावेळी बोलून दाखवला. त्यांनी साकारलेली अनेक उठावदार आणि प्रसन्न मुद्रेची देवदेवतांची चित्र पाहिली की खरोखरच नतमस्तक व्हायला होतं. बी न्यूजसाठी कॅमेरामन सुनील ठाणेकरसह विजय कुंभार. बातमीपत्राच्या पुढील भागात पाहूयात. प्लास्टिक निर्मूलनाबाबत इचलकरंजी नगरपालिका आक्रमक. टाळ मृदुंगाचा गजर, विठुनामाचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात दिंड्या आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे रवाना. निम्म्या कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कळंबा तलावाच्या दुरावस्थेकडे प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष द्यावं, स्थायी सभेत मागणी. या आणि आणखी काही बातम्यांसह भेटूयात बातमीपत्राच्या पुढील भागात काही क्षणातच. जीवनाच्या आर्थिक बाजूला भक्कम आधार श्रीपतराव दादा सहकारी बँक. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रणालीनुसार कार्यरत असणारी, जिल्ह्यातील ग्रेड 1 दर्जा प्राप्त असणारी अग्रगण्य बँक. 1800 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल, 0% NPA, RTGS सुविधा, अत्याधुनिक लॉकर्स, स्वमालकीच्या मुख्य कार्यालयासह 3 शाखा. नवीन 3 शाखांना RBI कडून मंजुरी आणि आता सुरू होत आहे ग्राहकांच्या सोयीसाठी कोर बँकिंग प्रणाली. श्रीपतराव दादा सहकारी बँक, ग्राहकांच्या गरजा आणि विश्वास यांना सामर्थ्य मिळवून देणारी बँक. श्रीपतराव दादा सहकारी बँक, 573E, शाहूपुरी पहिली गल्ली, कोल्हापूर. फोन 2666615. शिक्षणाची सुरुवात होते घर सोडण्यापासून, आणि जेव्हा करिअरचा प्रश्न असेल तेव्हा गाव सोडलं पाहिजे. आई वडील नेहमीच आपल्या मुलांची काळजी घेतात आणि आम्ही त्यांच्या करिअरची. MSBTEचा अभ्यासक्रम डिझाईन करण्यात सहभाग असणारं आणि तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग असणारं कॉलेज म्हणजेच न्यू पॉलिटेक्निक. 100% सिलेबस कव्हरेज, सुसज्ज लॅब, वर्कशॉप, इंटरनेट लॅबसह बुक बँकेची सोय, शासनाच्या BC, OBC, EBC आणि मायनॉरिटी अशा सर्व फ्रीशिप देणारं न्यू पॉलिटेक्निक, चेतन मोटर्स समोर, शांतीनगर, उचगाव, कोल्हापूर. फोन 0231 261 5168 आणि 261 54 87. HF Jewelers, change your style.
ट्रीटमेंट के नाम पे कितने लोग कितनों को टोपी पहनाते हैं। अब ट्रीट कीजिए हेयर लॉस एट डॉक्टर बतराज विद अ कॉम्बिनेशन ऑफ होम्योपैथी एंड मॉडर्न साइंस। हम टोपी उतारते हैं। डॉक्टर बतराज। डॉक्टर बतराज। पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअरचं नवं क्षितिज गाठण्यासाठी कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पॉलिटेक्निक कॉलेज डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अर्थात BSIET उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, इंटरनेट सेवेसह सुसज्ज कम्प्युटर लॅब, आधुनिक प्रयोगशाळा तसंच वर्कशॉप, प्रशस्त ग्रंथालय, शिवाय मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत नोकरीतील संधींसाठी तज्ञांचं मार्गदर्शन, याच बरोबर विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिल, कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बरोबरच सेकंड शिफ्ट मधील मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सुद्धा प्रवेश सुरू। डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी 2130 ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापुर। फोन 0231 265 8613। कौन से स्कूल की बात कर रही हो बेटा? पर काका। अरे नजदीकी स्कूल भी इन बच्चों के लिए बहुत दूर है। काकी आप ही जोर डालिए ना। यहाँ होता तो फिर भी जोर डालती, पर इतनी दूर। एक तरीका है। वाह, कैसे किया ये सब? न 2 अक्षर की ताकत को कम समझो काकी, और ना इन 2 पहियों की। TVS एक्सेल सुपर हेवी ड्यूटी, एक नई सोच। अधिकृत विक्रेते माई TVS कोल्हापूर, KR TVS कोल्हापूर, बोरगावे TVS इचलकरंजी। नव्या युगात नव्या जमान्यात आता महत्त्व आलंय स्पेशलायझेशनला। आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव असणारे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर विलास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर, हायली इक्विप्ड डायलिसिस युनिट, ICU आणि ऑपरेशन थिएटर म्हणजे किडनी विकारानं त्रस्त रुग्णांसाठी नवसंजीवनी। रक्तदाब, मधुमेह आणि किडनी ट्रान्सप्लांट सह सर्व प्रकारच्या किडनी व्याधींवर इथं होतात अचूक उपचार सर्वोत्तम तंत्रज्ञानातून। तर डॉक्टर कौस्तुभ औरंगाबादकर यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा लाभ मिळतो मेंदू आणि मज्जातंतू विकारांच्या रुग्णांना। इथला न्यूरोलॉजी विभाग म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान आणि रुग्णांची संपूर्ण काळजी। इथला नेत्रोपचार विभाग सेवा देतो डोळ्यांच्या सर्व विकारांवर। तिरडेपणा, लहान मुलांचे डोळ्याचे विकार, फेको विथ फोल्डेबल लेन्स सह मोतीबिंदूवर उपचार होतात आय स्पेशालिस्ट डॉक्टर श्रद्धा नाईक यांच्याकडून। सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर। तुझ्यासाठी तुझ्या सासूबाईंनी खास नेकलेस आणलाय। नेकलेस मी घेत नाही। आऊ! नेकलेस मी घेते, सांगा मी येते। जीवनातील मंगल घटिकांना 52 कशी सोन्याचं झगमगतं कुंदन। घरच्या लक्ष्मीचा सुवर्ण सन्मान, सुबकता आणि सौंदर्य। अभय नारायण पोद्दार, गंगावेश, कोल्हापूर। देशातील सर्वात मोठा उद्योग कृषी उद्योग 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात करिअर करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कृषी तंत्रनिकेतन ॲग्रो पॉलिटेक्निक कळे। लवकरच स्थलांतरित होत आहे प्रशस्त, भव्य आणि सुसज्ज अशा नव्या वास्तूमध्ये। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त माऊली शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कृषी तंत्र विद्यालय कळे आता बनलं आहे कृषी तंत्रनिकेतन कळे। 3 वर्षाच्या महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कृषी तंत्रज्ञान अभ्यासक्रमाचे फायदे, 12वी समकक्ष कृषी आणि
संलग्न शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश. BSc ॲग्री, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट, फिशरीज, बायोटेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, होम सायन्स अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशासाठी 20% जागा राखीव. शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये नोकरीची संधी, तसेच स्वस्त कृषीवर आधारित उद्योगधंद्यांसाठी उपयुक्त. अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीयांसाठी 100% फी सवलत. इतर मागासवर्गीयांसाठी 50% फी सवलत. प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य कृषी तंत्रनिकेतन कळे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. इथं लाभते अद्ययावत वैद्यकीय सुविधा. इथं मिळते प्रत्येक झडपेस नवी आशा. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. श्री साई कार्डियाक सेंटर, हृदय रुग्णांसाठी सेवाभावी भावनेने कार्यरत कोल्हापुरातील अद्ययावत हॉस्पिटल म्हणजेच महालक्ष्मी हृदयालय प्रायव्हेट लिमिटेड संचलित श्री साई कार्डियाक सेंटर. 25 बेड्सचे सुसज्ज ICCU व क्रिटिकल केअर युनिट, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेसमेकर, बलून व्हॉल्व्होटॉमी यासाठी अत्याधुनिक कॅथ लॅब. बायपास सह सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ञ डॉक्टर्स व प्रशिक्षित नर्सेस यांच्यासह माफक दरात उपचार सेवा. हृदय रुग्णांसाठी वरदायी असणारे 65 बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे श्री साई कार्डियाक सेंटर, राजारामपुरी 6वी गल्ली, कोल्हापूर. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबूतीसाठी महालक्ष्मी TMT. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती. महालक्ष्मी TMT. जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती. गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती. महालक्ष्मी TMT. ISI गुणवत्तापूर्ण, अश्युरन्स ऑफ क्वालिटी. वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स. महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची, मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. आता आपलं उज्ज्वल करिअर आपल्या हाती. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाशी संलग्न असलेला हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम स्टडीज मध्ये BSc कोर्स, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी, तसंच कुकरी, बेकरी आणि कन्फेक्शनरी यामध्ये 1 वर्ष कालावधीचा सर्टिफिकेट कोर्स. व्यक्तिशः तसंच व्यावसायिक प्रशिक्षण देणारी नामवंत संस्था, कुशल प्राध्यापक वर्ग, प्रशस्त कार्यशाळा, नामांकित शेफचं मार्गदर्शन, शिका आणि कमवा योजना, नोकरीसाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण सहाय्य, शिवाय अत्यंत प्रशस्त व प्रगत कॅम्पस, खास मुलींसाठी हॉस्टेल सुविधा, तसंच अत्याधुनिक किचन्स, बेकरी आणि कन्फेक्शनरीज लॅब, हाऊसकीपिंग आणि फूड अँड बेवरेज वर्कशॉप. याबरोबरच कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत विद्यार्थ्यांसाठी 5 हॉटेल्स व क्रूज लाईनवर नोकरी प्राप्त करून देणारी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट. 2130 E वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 2 666 337. परिपूर्ण नवरदेव बनण्यासाठी महालक्ष्मी ॲपरल्स, राजारामपुरी 4थी गल्ली, कोल्हापूर. घर म्हणजे नव्हेत नुसत्या 4 भिंती, तर तिथं हवी जवळीक निसर्गाशी.
मन आणि शरीर प्रफुल्लित करणारा निळ्या तलावाचा सहवास, व्यायाम, योगा, खेळ यांची अत्याधुनिक साधनं आणि 100% समाधान देणारी घराची परिपूर्ण रचना. म्हणूनच आपली पावलं वळणार आहेत रंकाळा तलावाशेजारी हरिओम नगर जवळ उभ्या राहणाऱ्या ब्ल्यू रिज या गृहनिर्माण प्रकल्पाकडे. कोल्हापुरात प्रथमच पोडियम पद्धतीनं पार्किंग सह सर्व सुविधा देणाऱ्या आणि आपल्या स्वप्नातील घराची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या ब्ल्यू रिज मधील फ्लॅटसाठी मिळेल राष्ट्रीयकृत बँकेकडून अर्थसहाय्य. ऑफिस संपर्क स्पार्कल बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड 250B/35A यशवंत पार्क, नागाळा पार्क, राजहंस प्रिंटिंग प्रेस जवळ कोल्हापूर. साइट संपर्क ब्ल्यू रिज प्रोजेक्ट, रिव्हिजनल सर्वे नंबर 1104, प्लॉट नंबर 4, हरिओम नगर, अंबाई टँक जवळ कोल्हापूर. विना पावडर दूध, शाहू दूध सर्वत्र उपलब्ध. स्टाईल, फॅशन, कम्फर्ट, फील, ब्लू मॅन. पुरुषांचे व्यक्तिमत्व खुलवणारे, रुबाबदार बनवणारे प्युअर कॉटनचे, प्लेन, चेक्स आणि लाइनिंगचे एकापेक्षा एक आकर्षक शर्ट्स. ब्लू मॅन 100% एक्सपोर्ट होणारे दर्जेदार इटालियन फॅब्रिक, मजबूत स्टिचिंग, परफेक्ट फिटिंग. यामुळेच ब्ल्यू मॅन शर्ट्स बनतात तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख. ब्ल्यू मॅन शर्ट्सचे फॅक्टरी आउटलेट असलेले राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील श्री महावीर गारमेंट्स सादर करत आहे ब्रँड प्रमोशन ऑफर. 1 शर्ट खरेदीवर 1 शर्ट फ्री मिळवा, 2 शर्ट खरेदीवर 3 शर्ट फ्री मिळवा आणि 3 शर्ट खरेदीवर तब्बल 5 शर्ट मिळतील फ्री. अशी संधी नेहमी येत नाही. आजच राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील महावीर गारमेंट्सच्या शोरूमला किंवा पुणे बेंगलोर हायवे उजळाईवाडी येथील ब्ल्यू मॅन फॅक्टरीला भेट द्या. ब्लू मॅन, द नेम फॉर ट्रस्ट, क्वालिटी, स्टाईल अँड एलिगन्स. जब दिल चाहे चाय, HP चाय, जब दिल चाहे चाय, HP चाय. कुछ खास हो जाए, जब दिल चाहे चाय. खास बात, खास सुगंध, खास बात, खास उमंग. जब दिल चाहे चाय, HP चाय. जब दिल चाहे चाय. जब दिल चाहे चाय, जब दिल चाहे चाय. HP चाय, वाकई कुछ खास चाय. बातमीपत्राच्या या भागामध्ये आपलं स्वागत. आता नजर टाकूयात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील काही विशेष घडामोडींवर. राज्यात समाधानकारक पाऊस, 73% पेरण्या पूर्ण झाल्याची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती. मुंबईत अँटॉप हिल परिसरात दरड कोसळून 3 ठार. अंधश्रद्धा कायद्याला वारकऱ्यांचा विरोध कायम, वारकरी 14 जुलैला करणार आंदोलन. बीड जिल्ह्यात उडीद घोटाळा उघड, बाजारभावांपेक्षा जादा दरानं उडीद खरेदी केल्याचं स्पष्ट. राज्यातील 3 नव्या सीबीआय कोर्टांना मंजुरी. लक्ष्मण मानेंना सातारा न्यायालयाकडून जामीन मंजूर. 2 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास लोकप्रतिनिधींचं सदस्यत्व होणार रद्द, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय. जगन्नाथ यात्रेला पुरीमध्ये सुरुवात, यात्रेत लाखो नागरिक सहभागी.
उत्तराखंडात मृतांची संख्या 4000 वर. उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणांची माहिती. कोळसा घोटाळ्याच्या स्टेट्स रिपोर्टमध्ये तथ्य नाही, सुप्रीम कोर्ट. बुद्धगयेतील स्फोटांची माहिती देणाऱ्यास 10 लाख रुपये देणार, NIAची घोषणा. आता वळूयात इतर बातम्यांकडे. प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्या व्यापारी उद्योजकांचा परवाना रद्द करावा आणि प्लास्टिक निर्मूलनाची मोहीम तीव्र करावी. तसंच पर्यावरण रक्षणासाठी नगरपालिकेनं प्लास्टिक मुक्तीचा ठराव करणं आवश्यक आहे, असं प्रतिपादन प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांनी केलं. इचलकरंजी नगरपालिकेत प्लास्टिक निर्मूलनाबाबत आयोजित संयुक्त बैठकीत ते बोलत होते. इचलकरंजी शहरातील नागरिक मंचच्या वतीनं आज पर्यावरण रक्षणाचा एक भाग म्हणून प्लास्टिक निर्मूलनाबाबत आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी बैठकीचं आयोजन केलं होतं. पर्यावरण अभ्यासक संदीप चोडणकर, नगरसेवक भीमराव अतिग्रे, भाजपच्या महिला शहराध्यक्षा वैशाली नाईकडे, नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी PL हणबर यांनी पर्यावरण रक्षणासाठी जो आराखडा तयार करण्यात येईल त्याची कटाक्षानं अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करू असं सांगितलं. प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांनी भावी पिढीवर योग्य संस्कार होण्यासाठी परिवर्तनाचे प्रयत्न शाळा महाविद्यालयातूनच सुरू करणं आवश्यक आहे. कायदा किंवा सक्ती करून परिवर्तन होत नसतं, त्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचं नमूद केलं. या मोहिमेत लोकसहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करून जे व्यापारी प्लास्टिक पिशव्या विक्री करतात प्रसंगी त्यांचा परवाना रद्द करून मोहीम तीव्र करावी. तसंच नगरपालिकेनं प्लास्टिक मुक्तीचा ठराव करावा असं आवाहनही करण्यात आलं. प्रखर देशप्रेम कसं असावं हे समजण्यासाठी आजच्या युवा पिढीनं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं माझी जन्मठेप हे पुस्तक वाचावं आणि त्यांच्या आदर्शवत जीवनाची वाटचाल करावी असा सल्ला डॉक्टर शिवाजीराव पवार यांनी दिला. माझी जन्मठेप या पुस्तकाच्या मोफत वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. हिंदू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि सावरकर प्रेमी सामाजिक कार्यकर्ते अशोक देसाई यांच्या वतीनं माझी जन्मठेप या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुस्तकाचं मोफत वितरण करण्यात आलं. श्री महालक्ष्मी धर्मशाळेत डॉक्टर शिवाजीराव पवार यांच्या हस्ते आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. यामध्ये सुमारे 400 पुस्तकांचं मोफत वितरण करण्यात आलं. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉक्टर पवार यांनी सावरकरांचा आदर्श घेऊन आजच्या युवकांनी वाटचाल करावी, सावरकरांनी देशसेवेसाठी किती यातना सोसल्या हे या पुस्तकातून समजून घ्यावं असं आवाहन केलंय. शहरात अद्यापपर्यंत सावरकरांचं एकही स्मारक नसल्याबद्दल अशोक देसाई यांनी खंतही व्यक्त केली. कार्यक्रमाला महेश जाधव, किशोर घाटगे, मनीष कुलकर्णी, प्रसन्न पडवळे, राजू बुधले, वल्लभ देसाई यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. खाजगी तत्वावर नवीन शाळांना मान्यता देताना बृहत आराखड्याची तंतोतंत अंमलबजावणी करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघानं केली आहे. मागणीचं निवेदन शिक्षण उपसंचालक VB पायमल यांना देण्यात आलं. स्वयं अर्थसहाय्यित अर्थात 100% खाजगी तत्वावर नवीन शाळांना सरसकट मान्यता देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाच्या वतीनं या धोरणाला विरोध करणारं निवेदन शिक्षण उपसंचालकांना देण्यात आलं. खाजगी शाळांना सरसकट मान्यता दिल्यास आजूबाजूच्या शाळांमधील पटसंख्येवर परिणाम होणार आहे. पर्यायानं विद्यमान शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती आहे. त्यामुळे नवीन शाळांना मान्यता देताना बृहत आराखड्याची तंतोतंत अंमलबजावणी करावी. त्याचबरोबर अनधिकृत शाळांवर शिक्षण हक्क कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. शिष्टमंडळात महासंघाचे शहराध्यक्ष संतोष आयरे, राजेंद्र कोरे, सचिव राजाराम संगपाळ, अशोक आरंडे, TR पाटील, सरदार पाटील यांच्यासह शिक्षकांचा सहभाग होता. बिहारमधील बुद्धगया इथल्या महाबोधी विहारामध्ये बॉम्बस्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांना कठोर शिक्षा करावी, बुद्ध विहाराला कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था पुरवावी आदी मागण्यांसाठी आंबेडकरी समाज पक्ष संघटनांच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांना देण्यात आलं. बिहारमधील बुद्धगयेत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या निषेधार्थ आंबेडकरी समाज पक्ष संघटनांच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. बिंदू चौक इथून सुरू झालेला मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. विहारमध्ये बॉम्बस्फोट घडवणाऱ्या आतंकवाद्यांना कठोर शिक्षा करावी, महाबोधी विहारला कायमस्वरूपी सुरक्षा पुरवावी, तिथं येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेची हमी सरकारनं घ्यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. मोर्चामध्ये DG भास्कर, प्राध्यापक BG मांगले, व्यंकप्पा भोसले, RB कोसंबी, बाळासाहेब भोसले, सोमनाथ घोडेराव, प्राध्यापक शहाजी कांबळे, बौद्ध भिक्षू यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. हरिनामाचा गजर करत भगवी पताका खांद्यावर घेऊन विठुरायाच्या भेटीला निघालेल्या दिंड्यांमुळे अवघं कोल्हापूर शहर विठुमय होऊन गेलं आहे.
टाळ मृदुंगांचा गजर, विठू नामाचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात आणि भर पावसात दिंड्या आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे रवाना होत आहेत. आज सकाळी फुलेवाडी आणि कसबा बावड्यातील दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली. दिंडीतून जाणाऱ्या वारकऱ्यांना भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. 19 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. या एकादशी दिवशी पंढरपुरात होणाऱ्या यात्रेसाठी संपूर्ण राज्यातून वारकरी दिंडीद्वारे पंढरपूरकडे रवाना होत आहेत. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता भक्तिरसात तल्लीन होऊन आणि विठू नामाचा गजर करत लाखो भक्त पांडुरंगाच्या दर्शनाची आस घेऊन पंढरीची वाट चालतायत. कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. आज फुलेवाडीमधील दिंडी पंढरपूरला रवाना झाली. दत्त मंदिरापासून मान्यवरांच्या उपस्थितीत दिंडीला प्रारंभ झाला. जागोजागी दिंडीचं पायावर पाणी ओतून स्वागत करण्यात आलं. रंकाळा चौपाटीजवळील शामराव सुतार यांच्या घरासमोर जंगी सोहळा झाला. स्वागत आणि फराळाचे पदार्थ देऊन वारकऱ्यांना निरोप देण्यात आला. कसबा बावडा इथल्या तुकाराम महाराज मंडप आणि ज्ञानेश्वर मंडप यांची संयुक्त दिंडी आज पंढरपूरला रवाना झाली आहे. सुमारे 250 ते 300 वारकरी विठू नामाचा गजर करत आणि भक्तिरसात तल्लीन होऊन या दिंडीमध्ये सहभागी झालेत. कसबा बावडा शिवसेनेच्या वतीनं वारकऱ्यांना अल्पपोहार देण्यात आला. यावेळी सुनील जाधव, सुहास डोंगळे, विद्यानंद थोरवत, धनाजी मोहिते, माजी नगरसेविका माणिक पाटील आदी उपस्थित होते. महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर कोणत्याही राज्यात तंबाखूवर व्हॅट नाही. त्यामुळे इथला व्यापार भविष्यात शेजारच्या राज्यात जाऊन तंबाखूची बाजारपेठ उद्ध्वस्त होण्याबरोबरच हजारो मजुरांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. या निर्णयाविरोधात भविष्यात व्यापारी आणि कामगार वर्गानं रस्त्यावर येऊन लढा उभा करावा असं आवाहन कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांनी केलं. जयसिंगपूर इथं सर्वपक्षीय कृती समितीमार्फत आयोजित सर्वपक्षीय मेळाव्यात ते बोलत होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र शासनानं कच्च्या तंबाखूवर 12.5% व्हॅट आकारण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील तंबाखूची बाजारपेठ उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या निर्णयाविरोधात जयसिंगपूर इथल्या नगरपालिका सभागृहात सर्वपक्षीय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मार्गदर्शन करताना कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांनी महाराष्ट्र व्यतिरिक्त इतर कोणत्याही राज्यात तंबाखूवर कर आकारला जात नाही. त्यामुळे तंबाखू व्यापारी शेजारील राज्यात स्थलांतरित होतील. म्हणूनच शासनानं व्हॅट रद्द अन्यथा आंदोलन छेडलं जाईल असा इशारा त्यांनी दिला. यासाठी व्यापारी कामगारांनी मिळून लढा उभा करावा असं आवाहनही त्यांनी केलं. खासदार राजू शेट्टी यांनी शासन सर्वसामान्यांचा पैसा कर स्वरूपात घेऊन तिजोरी भरून भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप केला. राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी 15 जुलैपर्यंत तंबाखूवरील व्हॅट हटवला नाही तर पावसाळी अधिवेशनात सर्वपक्षीय तीव्र लढा उभा करून व्हॅट हटवल्याशिवाय मागे हटणार नाही असा इशारा दिला. यावेळी कॉम्रेड रघुनाथ देशिंगे, संभाजी नाईक, नगराध्यक्ष स्वरूपा यड्रावकर, अमिता शहा, प्रमोद चोरडिया, नंदलाल बजाज यांच्यासह व्यापारी, कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. रेशन कार्ड आणि गॅसचं अनुदान बँक खात्यावर जमा करण्याबाबत शासनानं निर्णय घेतला आहे. त्यामुळे आधार कार्ड मिळालेल्या रेशन कार्ड धारकांनी जुलै महिना अखेरपर्यंत राष्ट्रीयकृत किंवा कोअर बँकिंग सेवा असलेल्या बँकेत खाती काढावीत असं आवाहन पुरवठा अधिकारी बी.डी. ताटे यांनी केलं. इचलकरंजीतील पुरवठा कार्यालयात झालेल्या बँक प्रतिनिधी आणि सामाजिक संघटना प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. रेशन कार्डवर मिळणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंवर तसंच घरगुती गॅसवर दिलं जाणारं अनुदान बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय केंद्र शासनानं घेतला आहे. परंतु अनेक रेशन कार्ड धारकांचे आणि गॅस धारकांचे बँकेत खाते नाही. बँकेत खाते काढण्यास गेल्यावर अडवणूक होत असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. या संदर्भात पुरवठाधिकारी बी.डी. ताटे यांनी राष्ट्रीयकृत तसंच कोअर बँकिंग सुविधा असलेल्या बँक व्यवस्थापक आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. बैठकीत कॉम्रेड दत्ता माने, शिवगोंडा खोत, सदा मलावादे, अबू मोमीन यांनी बँक खातं काढण्यासाठी बँकेत गेल्यावर योग्य माहिती दिली जात नाही तसंच कागदपत्रांची पूर्तता नसल्याचं सांगून खातं काढण्यास नकार दिला जातो. त्यामुळे गोरगरिबांना बँक खाती काढण्यासाठी कॅम्प लावून त्यांची सोय करावी अशी मागणी केली. यावेळी डोंबिवली बँकेचे उदय जोशी, इंडियन बँकेचे राम मुळीक, सिंडिकेट बँकेचे विठ्ठल वडेर, युनियन बँकेचे सुरेंद्र शेणुलीकर, फेडरल बँकेचे विजयकुमार बाजी यांच्यासह विविध बँकांच्या व्यवस्थापकांनी नवीन खाती काढताना येणाऱ्या अडचणी मांडल्या. अखेर आधार कार्ड असलेल्या रेशन कार्ड धारकांनी जुलै महिना अखेरपर्यंत बँक खातं काढण्याचा तसंच बँकेनं त्यांना सहकार्य करण्याचं आवाहन पुरवठाधिकारी ताटे यांनी केलं. HDFC बँकेच्या प्रतिनिधींनी खातं काढण्यासाठी सार्वजनिक मंडळ अथवा संस्था पुरस्कृत होत असतील तरीही बँक खातं काढून देण्यासाठी प्रयत्न करेल आणि जुनी बँक खाती असतील तर आधार कार्डची झेरॉक्स जोडून बँक खातं अपडेट करता येईल असं सांगितलं. बैठकीस विविध बँकांचे आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव यासह अन्य कारणांनी शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात होतं. हे नुकसान भरून काढण्याच्या उद्देशानं शासनाच्या वतीनं राष्ट्रीय कृषी विमा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 150% अतिरिक्त विमा संरक्षण तसंच अल्प आणि अत्यल्प भूधारकांना विमा हप्त्यामध्ये 10% अनुदान देण्यात येणार आहे. राज्यातील बहुतांश शेती ही पावसावर अवलंबून आहे. अतिवृष्टी, अपुरा पाऊस, टंचाई सदृश परिस्थिती, गारपीट, कीड रोगाचा प्रादुर्भाव यासारख्या समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागतं. परिणामी पिकाच्या उत्पन्नात घट येते. अशा परिस्थितीत शेतकरी किफायतशीर शेती करू शकत नाही. त्या दृष्टीनं नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी शासनानं पूर्वींची सर्वंकष पीक विमा योजना बंद करून त्याऐवजी राष्ट्रीय कृषी विमा योजना सुरू केली आहे. त्यानुसार भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, तूर, मूग, उडीद, कारळे, भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल, तीळ, खरीप कांदा आणि ऊस या पिकांचा या योजनेत अंतर्भाव करण्यात आला आहे. या योजनेमध्ये कोणताही शेतकरी सहभागी होऊ शकतो. या योजनेअंतर्गत वीज कोसळणे, गारपीट, पूर, भूस्खलन, दुष्काळ, कीड आणि रोग यांचा प्रादुर्भाव यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीत विमा संरक्षण देण्यात येते. या योजनेमध्ये सहभागी होण्याकरता गावातील कृषी सहाय्यक, कृषी सेवक, कृषी पर्यवेक्षक तसंच मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी किंवा राष्ट्रीयकृत बँका अथवा जिल्हा मध्यवर्ती बँक इथं संपर्क साधावा असं कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक यांनी कळवलं आहे. राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी आणि मनसे यांच्या परिवर्तन युवा आघाडीच्या सुनीता शहाजी खोत यांची निवड करण्यात आली. मनसे राष्ट्रवादी आघाडीचे 4 उमेदवार निवडून आले होते. विरोधी आघाडीच्या गटातील एक सदस्य या गटात आल्यानं परिवर्तन आघाडीला उपसरपंच पदाचा मान मिळाला. चांदेकरवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक अटीतटीची झाली होती. ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेनं पहिल्यांदाच मुसंडी मारत 9 पैकी 4 जागा मिळवल्या होत्या, तर 5 जागा विरोधी गटाला मिळाल्या होत्या. नुकत्याच झालेल्या सरपंच उपसरपंच निवडीत मनसे आणि राष्ट्रवादी गटानं एकत्र येऊन ग्रामपंचायतीवर आपलं वर्चस्व राखण्यासाठी वेगळी मोट बांधली आणि सुनीता शहाजी खोत यांना उपसरपंच पदाचा मान मिळाला. समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांच्या आतषबाजीत गावातून मिरवणूक काढली. यावेळी उपसरपंच सुनीता खोत, नूतन सदस्य साताप्पा खोत, सुनीता युवराज खोत, अशोक खोत, अनिता खोत यांचा सत्कार आघाडीचे नेते जयवंत खोत, चंद्रकांत खोत, बळीराम खोत यांच्या हस्ते करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना नूतन उपसरपंच सुनीता खोत यांनी गट तट विसरून शासनाच्या विविध योजना ग्रामस्थांपर्यंत पोहोचवून गावाचा विकास करणार असल्याचं सांगितलं. यावेळी निवृत्ती खोत, आनंदा सावंत, अशोकराव फरागटे, पांडुरंग पताडे, युवराज पाडळकर, प्रवीण जाधव, मारुती बाबर यांच्यासह मनसे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. निम्म्या कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कळंबा तलावाच्या दुरावस्थेकडे प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष द्यावं अशा सूचना स्थायी समिती सभापती राजेश लाटकर यांनी केल्या. स्थायी सदस्यांचं 5 लाखांचं बजेट त्वरित सोडावं असंही सभापतींनी सांगितलं. कोल्हापूर महानगरपालिकेची स्थायी समितीची राजू लाटकर यांच्या कारकिर्दीतील शेवटची सभा आज त्यांच्याच अध्यक्षतेखाली संपन्न झाली. मधुकर रामाणे यांनी कळंबा तलावाची दुरवस्था झाली आहे, त्या ठिकाणचा रस्ता दुरुस्त करणं आवश्यक आहे, अतिक्रमण वाढत आहे, गवताचा लिलाव काढावा अशी मागणी केली. निम्म्या शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कळंबा तलावाकडे प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष द्यावं अशा सूचना सभापतींनी केल्या. कळंबा तलाव परिसरातील दुरुस्तीची कामं करण्याचा प्रस्ताव तयार करून लवकरात लवकर काम सुरू करू असं आश्वासन प्रशासनानं दिलं. महापालिकेकडे 5 जेसीबी असूनही योग्य नियोजन होत नाही. वॉर्ड ऑफिसला जेसीबी मिळत नाही अशी तक्रार सुभाष रामुगडे यांनी केली. तर मांसवाहक वाहन खरेदी करण्याचं काय झालं अशी विचारणा रमेश पवार यांनी केली. गुंठेवारीच्या प्रलंबित प्रकरणाबाबत सतीश लोळगे यांनी प्रश्न उपस्थित केला. प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्यासाठी ऑगस्टमध्ये कॅम्प घेऊ असं आश्वासन दिलं. अतिक्रमण विभागात वर्षानुवर्ष काम करणाऱ्यांच्या बदल्या का होत नाहीत असा प्रश्न किरण शिराळे यांनी उपस्थित केला. अनेक वर्ष अतिक्रमण विभागात काम करणाऱ्यांच्या बदल्या करण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलं. मुंबईतील गिरणी कामगारांचा विश्वासघात सरकारनं केला आहे. हजारो कोटी रुपये घेऊन गिरणी मालक बसले आहेत. त्यांच्यावर कर लावून गिरणी कामगारांना मोफत घरं द्यावीत अशी मागणी गिरणी कामगार नेते उदय भट यांनी केली. मुदाल तिटा इथं घेण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.
राधानगरी, भुदरगड आणि कागल तालुक्यातील गिरणी कामगारांना मुंबईत मोफत घरं मिळाली पाहिजेत या मागणीसाठी मुदाळतिट्टा इथं मेळाव्याचं आयोजन केलं होतं. यावेळी कामगार संघटनेचे नेते उदय भट यांनी सरकारनं 1 वर्षापूर्वी गिरणी कामगारांना मुंबईत घरं देण्यासाठी 7.5 लाख रुपयांचा भूखंड लाटणारी लॉटरी काढली होती. आजपर्यंत 300 गिरणी कामगारांना घरं घेता आली. उर्वरित कामगारांना मोफत घरं देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. जे गिरणी मालक हजारो कोटी रुपये घेऊन बसले आहेत त्यांच्यावर कर लावावा आणि गिरणी कामगारांना मोफत घरं द्यावीत अशी मागणी भट यांनी केली आहे. गिरणी कामगारांना मोफत घरं मिळाली नाहीत, तसंच रेशनिंगचा लाभ अद्याप सरकारनं दिलेला नाही. मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत लढा सुरू ठेवण्यात येणार असून 22 जुलैच्या मोर्चाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन अतुल दिघे यांनी केलं. यावेळी कृष्णात चौगले, धोंडीराम कुंभार, नामदेव देसाई, बाजीराव पाटील, बाबूराव थोरवत, अर्जुन कुंभार यांच्यासह राधानगरी, भुदरगड आणि कागल तालुक्यातील गिरणी कामगार उपस्थित होते. इचलकरंजीच्या नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर यांनी जातीचा बोगस दाखला जोडून नगरपालिकेची निवडणूक लढवली. त्यात विजयी झाल्यानंतर गोंदकर यांनी विविध पदं भूषवून शासनाचे फायदे उचलले. त्यामुळे गोंदकर यांच्या विरोधात न्यायालयात फौजदारी दावा दाखल करणार आहे अशी माहिती गोंदकर यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार रुपाली सातपुते यांचे पती अनंत सातपुते यांनी पत्रकार बैठकीत दिली. इचलकरंजी नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षित मतदारसंघातून सुप्रिया गोंदकर विजयी झाल्या. जातीचा दाखला मिळण्यासाठी 3 महिने लागतात, परंतु गोंदकर यांनी दाखल केलेल्या नागरिकांचा मागास प्रवर्गाचा दाखला केवळ 2 दिवसात मिळाला आहे. तसंच नामदेव शिंपी ही जात मागास प्रवर्गामध्ये मोडत नाही. त्यामुळे गोंदकर यांचा जातीचा दाखला बोगस असल्यानं निवडणुकीनंतर गोंदकर यांचं नगरसेवक पद रद्द ठरवावं अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. उच्च न्यायालयानं गोंदकर यांचं जातीचं वैधता पडताळणी प्रमाणपत्र रद्द केलं. सुप्रिया गोंदकर यांनी जातीच्या दाखल्याच्या आधारे अनेक पदं भूषवल्यानं त्यांच्या विरोधात फौजदारी दावा दाखल करणार असल्याची माहिती रुपाली सातपुते यांचे पती अनंत सातपुते यांनी दिली. यावेळी कुमार बुगड उपस्थित होते. गांधीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर तावडे हॉटेल नजीक कोल्हापूर महापालिकेच्या जागेवर काही व्यापाऱ्यांनी बेकायदा बांधकामं केली आहेत. याबद्दल आज महापालिकेच्या वतीनं संबंधित व्यापाऱ्यांना तिप्पट घरफाळा आकारणी का करू नये या आशयाच्या नोटिसा लागू केल्या. तावडे हॉटेल नजीक गांधीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर कोल्हापूर महापालिकेची जागा आहे. या जागेवर गांधीनगरातील काही व्यापाऱ्यांनी उजगाव ग्रामपंचायतीला हाताशी धरून पक्क्या स्वरूपाची बांधकामं केली आहेत. ती बांधकामं हटवण्याच्या मागणीनं नागरिकातून जोर धरला आहे. पण यात कायदेशीर आणि तांत्रिक अडचणी आल्यामुळे महापालिका प्रशासनानं या बांधकामांना तिप्पट घरफाळा आकारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज विभागीय कार्यालय 4च्या अखत्यारीत असणाऱ्या घरफाळा विभागानं या बेकायदा बांधकामासंबंधी तिप्पट घरफाळा का आकारू नये या आशयाच्या नोटिसा संबंधित व्यापाऱ्यांना बजावल्या. महापालिका नगररचना विभागाकडे असलेल्या माहितीनुसार महापालिकेच्या तावडे हॉटेल नजीकच्या या जागेवर 81 व्यापाऱ्यांनी अतिक्रमण करून बेकायदा बांधकामं केली आहेत. याचबरोबर अन्य व्यापाऱ्यांच्या बांधकामांची माहिती घेण्यात येत आहे. परवाना शुल्क विभाग सुद्धा यासाठी कार्यरत झालाय. आजच्या कारणे दाखवा नोटीस कारवाईत सुनील लोट, महेंद्र कडवकर, प्रशांत धामणे, प्रमोद कांबळे यांनी भाग घेतला. केंद्रीय मंत्रिमंडळानं अन्न सुरक्षा कायदा अध्यादेशाद्वारे लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर उलटसुलट चर्चा सध्या सुरू आहे. मात्र हा अन्न सुरक्षा कायदा शहरातील गरीब जनतेच्या मुळावर उठणार असल्याचा आरोप विविध पक्ष संघटनांनी केलाय. सर्वसामान्य नागरिकांना अत्यंत कमी दरामध्ये रेशनवरचं धान्य उपलब्ध व्हावं या हेतूनं काँग्रेसनं मोठा गाजावाजा करत अन्न सुरक्षा विधेयक मंजूर करण्याचा घाट घातलेला आहे. पण प्रत्यक्षात या विधेयकामुळं शहरातल्या लोकांना त्याचा जास्त फटका बसणार आहे असा दावा अनेक राजकीय पक्षांच्या संघटनेच्या लोकांनी केलेला आहे. तो दावा नेमका कशा पद्धतीने ते करतायत हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया. माझ्यासोबत या ठिकाणी आहेत कोल्हापूर जनशक्तीचे समीर नदाब, त्याचबरोबर कॉम्रेड चंद्रकांत यादव या ठिकाणी आहेत. आपण त्यांना विचारूया की या अन्न सुरक्षा कायद्यामुळं शहरातल्या नागरिकांना नेमका कसा फटका याचा बसणार आहे. साधारणपणे महाराष्ट्रातल्या शहरी जनतेला हा कायदा परवडणारा नाही आहे. याचं कारण असं आहे की मुळातच महाराष्ट्रामध्ये अंत्योदय आणि BPL कार्डधारकांना 35 किलोग्रॅम धान्य मिळतं. या कायद्यानुसार पर माणसी 5 किलो धान्य देण्याची तरतूद केलेली आहे. त्यामुळं जर एका शिधापत्रिकेवर 5 जणांची नोंद असेल तर 25 किलो धान्य मिळेल. मुळातच 35 किलोमधले 10 किलो धान्याची कपात केली जाणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की शहरामध्ये कोल्हापूरचाच विचार केला तर 1,29,999 इतके BPL, APL आणि अंत्योदय कार्डधारक आहेत. यातल्या 50% जनतेला याचा लाभ मिळणार. याचा अर्थच असा आहे की साधारणपणे 64,999 कुटुंब या योजनेपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झालेला आहे. तिसरी गोष्ट अशी आहे
की 2 रुपये दरानं गहू आणि 3 रुपये दरानं तांदूळ मिळण्याची घोषणा सरकारनं जरी केली असली तरी याच्या वाहतुकीचा खर्च हा जनतेच्या माथ्यावर बसवण्याचा सरकारचा इरादा आहे. त्यामुळे 2 रुपये आणि 3 रुपये ही घोषणा सरकारची पूर्णपणे फसवी आहे. त्याचा लाभ फक्त अंत्योदय कार्डधारकांना मिळेल. उर्वरित लोकांना फक्त 35 पैशापासून ते 1 रुपयापर्यंतच या आता सध्याच्या दरामध्ये सवलत मिळेल. त्यामुळं मुळातच महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या शिधापत्रिका धारकांना ही योजना परवडणारी नाही. शहरी गरीब जनतेच्या मुळावर उठणारी हा कायदा आहे. त्यामुळं सर्व पक्षीयांची सहमती घेऊनच सरकारनं यातल्या त्रुटी दूर करून हा कायदा लागू करावा अशी आमची मागणी आहे. यादव साहेब, या कायद्यासंदर्भात नेमकं आपल्याला काय वाटतं की शहरी भाग आणि ग्रामीण भागातल्या लोकांवर नेमका काय परिणाम होणार आहे? हा कायदा करत असताना ह्याचं फ्रेमवर्क मुळात गेल्या 20 वर्षाच्या जनचळवळीतून उभा राहिलं की सरकारनं या कायदा घोषित केल्यानंतर लोकसभेमध्ये विरोधी पक्षांच्या दबावानं, डाव्या पक्षांच्या प्रामुख्यानं एक व्हिजिलन्स समिती नियुक्त केली. या देशात पहिल्यांदा 2 लाख लोकांनी या कायद्याच्या दुरुस्तीसाठी तक्रारी दाखल केल्या. याची दखल हा कायदा घोषित करताना केली नाही. एका बाजू लोकसभेत चर्चा करायची नाही, ऑर्डिनन्स घोषित करायचा आणि जनतेला विश्वासात घ्यायचं नाही. ज्यावेळा जनतेला विश्वासात घेतलं जात नाही तेव्हाच हुकुमशाही पद्धतीनं, मनमानन पद्धतीनं हा कायदा राबवण्याचा प्रयत्न आहे. त्या लोकांची सहमती याला प्रचंड महत्त्वाची आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नुसता कायदा करून चालणार नाही. तर हा दीर्घमुदतीला, लांब पल्ल्याला आणि 65 वर्षानंतर जनचळवळीच्या रेट्यानं सरकारला करावा लागणारा कायदा आम जनतेच्या सहमतीचा कायदा झाला पाहिजे. आम जनतेची सहमती घेण्यास सरकारनं धाडस दाखवावं असं आमचं मत आहे. एकंदरीतच हे जे विधेयक आहे हे अन्न सुरक्षा विधेयक नाही तर हे मतसुरक्षा विधेयक आहे अशी धारणा सर्वच कार्यकर्त्यांची या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून या विधेयकावर चर्चा झाल्याशिवाय हे विधेयक मंजूर करू नये अशी आग्रही मागणी या निमित्तानं झालेली आपल्याला दिसून येते. बी न्यूजसाठी कॅमेरामन सुनील ठाणेकरसह ताज मुल्लानी. शाहूवाडी तालुक्यातील सोनारली धनगरवाडा इथल्या स्थानिक नागरिकांवर वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या अत्याचाराची चौकशी करावी या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीनं शाहूवाडी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आलं आहे. जोपर्यंत वनखात्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार आहे असा इशारा शेतकरी संघटनेचे वसंत पाटील यांनी दिलाय. शाहूवाडी तालुक्यातील सोनारली धनगरवाडा हा चांदोलीच्या जंगलात वसला आहे. चांदोली अभयारण्य आणि चांदोली धरणामुळे इथल्या 5 ते 6 गावांचं पुनर्वसन शासनानं केलं आहे. मात्र शासनानं त्यांना फक्त राहण्याची जागा दिली आहे. सोनारली धनगरवाडा इथल्या कुटुंबाचा पारंपरिक दुग्ध व्यवसाय आहे. त्यांची सुमारे 500 जनावरं आहेत. गेले काही दिवस वन विभागाचे अधिकारी कर्मचारी नागरिक आणि महिला वर्गाला त्रास देत आहेत. त्यांनी इथून निघून जावं यासाठी अधिकाऱ्यांनी तगादा लावला आहे. इथल्या 7 शेतकऱ्यांच्या घराला मे महिन्यात आग लागली होती. यामध्ये त्यांचं मोठं नुकसान झालं आहे. वन खात्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही आग जाणून बुजून लावल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केलाय. शाहूवाडी पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल केली होती पण अद्याप त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. त्यामुळे याची चौकशी करावी या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीनं अन्यायग्रस्त नागरिक आणि महिलांनी शाहूवाडी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे. जोपर्यंत वन खात्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचं वसंत पाटील यांनी सांगितलं. यावेळी राजू प्रभावळकर, कोंडिबा अनुसे, भगवान बोडके, कोंडाबाई पाटणे, जनाबाई बोडके आदींसह धरणग्रस्त, अभयारण्यग्रस्त आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान नागरिक आणि महिलांनी केलेले आरोप खोडसाळपणाचे असून नियमानुसार कारवाई केली आहे असं वन अधिकारी भरत माने यांनी सांगितलं. इचलकरंजी इथं सायझिंग कामगारांच्या पगारवाढी संदर्भात सुरू असलेल्या आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानं पोलीस उपअधीक्षक प्रकाश देशमुख यांनी सायझिंग धारक आणि कामगार प्रतिनिधींची स्वतंत्र बैठक घेतली. या बैठकीत कामगार संघटनेनं मोर्चा काढण्याचाच निर्णय जाहीर केल्यानं शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. वस्त्रोद्योगाचा प्रमुख घटक असलेल्या इचलकरंजीतील सायझिंग वार्पिंग कामगारांच्या पगारवाढीसाठी लालबावटा सायझिंग वार्पिंग कामगार संघटनेनं आंदोलन उभं केलं आहे. मंगळवारी जमावानं सायझिंगवर हल्ला केल्यानं शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस उपअधीक्षक प्रकाश देशमुख यांनी सायझिंग धारक आणि आंदोलक प्रतिनिधींची स्वतंत्र बैठक घेतली. या बैठकीत सायझिंग धारकांनी आपली भूमिका मांडताना कामगारांना आंदोलनात उतरण्यासाठी कामगार नेत्यांकडून जबरदस्ती होणार नाही याकडे पोलिसांनी लक्ष द्यावं अशी मागणी केली.
आंदोलक प्रतिनिधींनी लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू असून आमदार हाळवणकर यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही, त्यामुळे 11 जुलै रोजी मोर्चा काढून पगारवाढीबाबत त्वरित निर्णय घ्यावा अशा मागणीचे निवेदन आमदार हाळवणकर यांना देणार असल्याचं जाहीर केलं. रात्री उशिरापर्यंत आंदोलकांना मोर्चापासून परावृत्त करण्यासाठी पोलीस अधिकारी प्रयत्न करत होते. मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. बातमीपत्राच्या अखेरच्या भागात पाहूयात. स्वयंसेवी संस्थेच्या वतीने वसतिगृहातील मुली आणि महिलांसाठी जिल्हास्तरीय सरोज चषक वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार. एन मार्ट मधील कर्मचाऱ्यांचा थकीत पगार दिल्याशिवाय मॉलमधील साहित्य हलवू नये, शिवसेनेची मागणी. या आणि आणखी काही बातम्यांचं भेटूयात बातमीपत्राच्या अखेरच्या भागात काही क्षणातच. समारंभ, उत्सव अशा निरनिराळ्या कार्यक्रमात तुमच्या व्यक्तिमत्वाला आणखी झळाळी देतात स्वस्तिक ज्वेलर्स. मनमोहक 1 आणि 2 ग्रॅम मधील अप्रतिम डिझाईन्सचं अनोखं शोरूम स्वस्तिक ज्वेलर्स. पारंपरिक आणि फॅशनेबल 1 आणि 2 ग्रॅमच्या ज्वेलरीसाठी सुप्रसिद्ध असणारे स्वस्तिक ज्वेलर्स तुमच्या सोनेरी स्वप्नांना पूर्ण करतात तुमच्या बजेटमध्ये. याशिवाय इथं चोख सोन्या चांदीचे दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतात. तुमच्या राशीप्रमाणे नवग्रहाचे खडे आणि अँटिक वस्तू देखील इथं उपलब्ध आहेत. कैलासवासी बाबूराव केरबा जाधव यांच्या सराफी पिढ्यांची 75 वर्षांची सुवर्ण परंपरा स्वस्तिक ज्वेलर्स. 286 डी वॉर्ड कसबा गेट गंगावेश कोल्हापूर. फोन 2549317 आणि 9420301317. Exhibitions, sports event, political event, corporate event, stage shows, product launching. Events are not just events, it's an investment. And we help prosper your investment. Creative, a leading event management company in South Maharashtra. Contact number 0231 265 0907 and 9921 662266. Our website www.creativesindia.com. शैक्षणिक क्षेत्रातील 5 वर्षांची यशस्वी वाटचाल आणि शेकडो विद्यार्थ्यांना दिलेलं मार्गदर्शन हे ग्रास्पचं वेगळेपण. ग्रास्प म्हणजे केवळ क्लास नव्हे, ग्रास्प एक परंपरा आहे, ग्रास्प एक तंत्रज्ञान आहे, ग्रास्प एक ओळख आहे. जेव्हा ओलांडायची असतात आव्हानांची क्षितिज, तेव्हा ग्रास्प देतं नेमकी दिशा. 11वी 12वी सायन्स व नॅशनल लेव्हलच्या JEE, NEET व इतर प्रवेश परीक्षांकरता विशेष मार्गदर्शन. तसंच शालेय स्तरावरील 8वी ते 10वी वर्गांकरता IIT, NEET फाउंडेशन कोर्सेस एकाच छताखाली. ग्रास्प ग्रँड अकॅडमी ऑफ सावंत पाटील, हॉटेल मराठा रिजन्सी समोर, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. संपर्क 9850051417. उज्ज्वल करिअरसाठी शिक्षणाचा पाया भक्कम हवा, जो मिळतो कीर्ती क्लासेसमध्ये. IIT, JEE मेन्स आणि ॲडव्हान्स, नीट, बीट्स, VIT इत्यादी प्रवेश परीक्षांसाठी आणि 11वी 12वी PCMB साठी प्रवेश सुरू. 4 मजली प्रशस्त इमारत, हवेशीर क्लासरूम्स, कम्प्युटराइज्ड नोट्स, टेस्ट सिरीज, सुसज्ज ग्रंथालय आणि उच्च विद्या विभूषित संशोधक, अनुभवी तज्ञ प्राध्यापक डॉक्टर VK जोशी सर स्वतः सर्व विषय शिकवतात. म्हणून तर आजवर कीर्ती क्लासेसचे शेकडो विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले, उज्ज्वल करिअरचे मानकरी बनले. यावर्षी KVPI ही मानाची स्कॉलरशिप मिळवणारा आणि IIT मध्ये प्रवेश मिळवणारा ब्रह्मेश जोशी हा कोल्हापुरातील एकमेव विद्यार्थी कीर्ती क्लासचाच. असेच हजारो गुणवंत विद्यार्थी बनवण्यासाठी कटिबद्ध आहे कीर्ती क्लासेस. कारण आम्ही जाणतो शिक्षण म्हणजे नव्हे बाजार. कीर्ती क्लास आहे ज्ञानदानाचा वसा आणि विद्यार्थ्यांचा आधार. कीर्ती क्लासेस. हे बघ, घरी गेल्यावर लगेच तयार हो. आज आपण तुझ्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी कॉलेजात जातोय. पण पप्पा, माझ्या चॉईसेस कॉलेजमध्ये. हा सॉरी, आय वॉन्ट बेस्ट इन्स्टिट्यूट, जिथे तुझ्या करिअरला परफेक्ट शेप मिळेल. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ॲडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी,
इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर, उज्ज्वल भविष्याची पहाट धनंजय महाडी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बीमॅट. NH4 विकासवाडी कागल. कॉन्टॅक्ट 02325243977. पण पप्पा मला बीमॅटला ऍडमिशन घ्यायचं आहे. आपल्याला तिथेच जायचं आहे. येस. मर्सिडीज बेन्झ ब्रँडची शान, तुमचा अभिमान आणि आता बचतीचं समाधान. मर्सिडीज C क्लास आणि E क्लास वर स्टार अजिलिटी ऑफर. 5% रक्कम आता आणि 50% 3 वर्षांनी भरा. C क्लास वर फ्लेक्झॉनॉमिक्स ऑफर. 0% व्याज आणि हप्ता फक्त 56,444 रुपये. आजच रेसिडेन्सी क्लब मधल्या BU भंडारी शोरूमला या आणि वर्ल्ड क्लास मर्सिडीज बेन्झ तुमच्या दारात झळकू द्या. BU भंडारी. कॉन्टॅक्ट 8805067555. अत्याधुनिक उपकरणांद्वारे हृदयरोगाचं पूर्वनिदान करून त्यासाठी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच हृदयाला असलेलं छिद्र आता विनाच्छेद शस्त्रक्रियेनं बंद करण्याची किमया साधली आहे डॉक्टर आडनाईक यांनी. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झालंय स्वस्तिक हॉस्पिटल. अतिरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, बालकांचे जन्मजात हृदयविकार यावर कुशल आणि आधुनिक उपचार. अत्याधुनिक उपकरणांनी आणि तज्ञांनी सुसज्ज ICU. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेले तज्ञ डॉक्टर अर्जुन आडनाईक यांचं प्रमुख मार्गदर्शन. रुग्णवाहिका, पॅथॉलॉजी, डिजिटल एक्स-रे, पेसमेकर, TMT, होल्टर अशा सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे स्वस्तिक हॉस्पिटल. म्हणूनच तर नवतंत्रज्ञान आणि माणुसकी जपत हृदयावर राज्य करणारे डॉक्टर आडनाईक यांचं स्वस्तिक हॉस्पिटल म्हणजे रुग्णांना नवसंजीवनी. स्वस्तिक हॉस्पिटल, ताराराणी चौक, साई दर्शन हॉटेल मागे, कोल्हापूर. फोन 2535373. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक भव्य इमारत, जणू आरसे महाल. निसर्ग सानिध्याचा आभास देणार, कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांची आणि इतिहासाची चुणूक दाखवणारी चित्रनगरी. सज्ज आहे आपल्या क्षुधा शांतीसाठी अगदी प्रसन्न मनाने. प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट, सारथी प्युअर व्हेज. पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन ज्युसेस आणि आईस्क्रीम्स ही कुशल व्यवस्थापनाखाली अगत्याची आपलेपणाची सेवा. चिमुकल्यांसाठी एंटरटेनिंग गेम्स, स्वच्छ सुंदर भव्य डायनिंग व्यवस्था, पार्किंग, लिफ्ट, AC, नॉन AC आणि पार्सल सुविधा असणारं फॅमिली रेस्टॉरंट. सारथी प्युअर व्हेज. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. ईगल प्राईड, पहिला मजला, मिरज कर्तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर. भविष्यात देश तसंच परदेशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देणाऱ्या नर्सिंग करिअरचं सर्वोत्तम प्रशिक्षण देणारं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग. नर्सिंगचं परिपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देणारी आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याशी संलग्न असणारी कोल्हापुरातील एकमेव शिक्षण संस्था. 4 वर्ष कालावधी तसंच 50 प्रवेश क्षमतेचा बेसिक BSc नर्सिंग पदवी कोर्स आणि फक्त मुलींसाठी 2 वर्ष कालावधी आणि 20 प्रवेश क्षमतेचा RNM नर्सिंग कोर्स. प्रशस्त कॅम्पस, अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग, मुलींचे वसतिगृह, सुसज्ज प्रयोगशाळा तसंच ग्रंथालय, सर्वोत्तम रुग्णालयात प्रशिक्षणाची सोय, बस सुविधा आणि भारत सरकारच्या विविध स्कॉलरशिपची उपलब्धता, ज्यांच्या अंतर्गत प्रशिक्षित अनेक विद्यार्थ्यांनी घडवलं आहे आपलं उज्ज्वल करिअर. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग, ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231268196. दिवसाचा पवित्र प्रारंभ करील कागलचा ओंकार बंब. ओंकार बंब म्हणजे कमी वेळेत कमी जळणात भरपूर पाणी. वापरण्यास सोपा, जळण घालण्यासाठी कप्पा. कोणतंही जळण वापरा. नारळाच्या झावळ्या, बागेतील शेतातील केर कचरा, शेडी, लाकूड अगदी काहीही. पाण्याचं तापमान दाखवण्यासाठी टेम्परेचर मीटरची सोय. धूर उंचीवर काढता येतो. बाथरूम शॉवरला गरम पाणी घ्या. उत्तम घडण आणि पावडर कोटिंगमुळे दीर्घायुषी. शिवाजी विद्यापीठानं प्रमाणित केलेला कागलचा ओंकार बंब. हजारो ग्राहकांचा विश्वास, समाधानी, आनंदी खास. आपणही आनंदात सहभागी होऊया. कागलचा ओंकार बंब घरी घेऊन जाऊया. ओंकार बंब, मेन रोड, कागल. फोन 2434427. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कोल्हापुरातील पहिला 11 मजली प्रकल्प वंडर 11. मजबूत आलिशान घर, सुंदर आयुष्यात भर. 7व्या मजल्यापर्यंत रेडी पोझिशन. 8व्या मजल्यापासून बुकिंग सुरू. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. फोन 94 220 43 745 268 83 03. शिक्षणाची सुरुवात होते घर सोडण्यापासून. आणि जेव्हा करिअरचा प्रश्न असेल तेव्हा गाव सोडलं पाहिजे. आई वडील नेहमीच आपल्या मुलांची काळजी घेतात आणि आम्ही त्यांच्या करिअरची.
MSBTचा अभ्यासक्रम डिझाईन करण्यात सहभाग असणारं आणि तज्ञ प्राध्यापक वर्ग असणारं कॉलेज म्हणजेच न्यू पॉलिटेक्निक. 100% सिलेबस कव्हरेज, सुसज्ज लॅब, वर्कशॉप, इंटरनेट लॅब सह बुक बँकेची सोय, शासनाच्या BC, OBC, EBC आणि मायनॉरिटी अशा सर्व फ्रीशिप देणारं न्यू पॉलिटेक्निक, चेतन मोटर्स समोर, शांतीनगर, उचगाव, कोल्हापूर. फोन 0231 261 51 68 आणि 261 54 87. जागतिक दर्जाची नेत्रसेवा देणारं वासन आय केअर. मोतीबिंदू शस्त्रक्रिया पॅकेजेस 6,000 पासून 60,000 पर्यंत. IQ आणि मल्टीफोकल लेन्सवर खास सूट. तसंच चष्म्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे अवघ्या काही मिनिटातच पूर्णतः सुरक्षित आणि वेदनारहित उपचार. यासाठी ऍडमिट होण्याचीही गरज नाही. वासन आय केअर हॉस्पिटल, स्टेशन रोड, कावळा नाका, कोल्हापूर. फोन 0231 39 89 000. कोल्हापूर बदलतंय. हां, विश्वकर्मा बिल्डर्सच्या खानविलकर पेट्रोल पंपालगत नागाळा पार्क इथल्या साईटवर येताच तुम्हीही म्हणाल, होय, कोल्हापूर बदलतंय. 2 आणि 3 BHK फ्लॅट सोबत 100 फुटी रस्ता, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, लॉन, जॉगिंग ट्रॅक, लँडस्केप गार्डन, क्लब हाऊस, चिल्ड्रन पार्क, सारं काही विश्वकर्मा प्रेस्टिज मध्ये. 5 एकरांचा भव्य प्रकल्प अगदी कोल्हापूर शहरातच. आणि तरीही निसर्गाच्या सान्निध्यात. घर, संस्कृती आणि फ्रेश ॲटमॉस्फिअर देणारी माणसं. विश्वकर्मा बिल्डर्स, कोल्हापूर. फोन 94 220 46 580 96 73 54 50 50. सोनेरी किरण, लखलखती आभूषण, सौंदर्यपूर्ण हे जगणं सर्वांना हवं हवस. संस्कृती संपन्न करवीर नगरीमध्ये सौंदर्याची गौरव गाथा आणखी समृद्ध होणार. वात्सल्यपूर्ण वातावरणातील कोल्हापुरातील एक अनोखी शोरूम. सौंदर्याचा नवा पैलू, गोल्ड म्युझियम, सोल ऑफ द गोल्ड, राजारामपुरी, मेन रोड, कोल्हापूर. ठीक आहे मॅडम, एकदम फ्री साईज. ठीक आहे, हा मी ट्राय करतो. काय झालं मॅडम? नाही बसत. मॅडम, तुम्ही ड्रेस छान चॉईस करता, पण तुमच्या साईजला होत नाही. एक मिनिट, तुमचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलाय. हे घ्या कार्ड. या पत्त्यावर जा, तुम्हाला इथेच मिळेल तुमच्या समस्येचे उत्तर. आता आपल्या ओव्हरवेटची चिंता सोडा. आजच जॉईन करा स्टार हेल्थ स्टुडिओ. माझं नाव अमित शिंदे. मी 40 दिवसात 20 किलो वजन कमी केलेलं आहे. फंटॅस्टिक जिम आहे. माझे नाव सुधाकर धनवडे. 40 दिवसात 22 किलो वजन झालेलं आहे. फंटास्टिक जिम आहे. अनुभवी आणि तज्ञ प्रशिक्षकांचं योग्य मार्गदर्शन, अत्याधुनिक साधनांनी परिपूर्ण, 100% रिझल्ट ओरिएंटेड स्टार हेल्थ स्टुडिओ. पत्ता पाटणकर कॉलनी, हॉटेल पर्लच्या मागे, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. मोबाईल 90 28 45 55 56. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, अंगभर ऋण झुण मखमाली साडी. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, देखण्या रूपाची रंग वाढवते गोडी. निळ्या निळ्या नभावर चांदण्यांची खडी, झगमग उसळला लडीवर लडी. लाखामध्ये शोभणार मीच फुल झडी, घडीवर घडी खुली रेशमाची घडी. द्वारकादास श्यामकुमार. दुल्हन साडी, लेटेस्ट डिझायनर साड्या, कॅटलॉग कलेक्शन साड्या, काठा पदराच्या नवीनोत्तम साड्या, डिजिटल प्रिंट साड्या, बनारसी शालू, पैठणी यासारख्या पारंपरिक साड्या, याशिवाय ड्रेस मटेरियल आणि शूटिंग शर्टिंगची संपूर्ण रेंज. लग्न जथ्यासाठी आणि आहेराच्या साड्यांसाठी महाराष्ट्राचं वस्त्रवैभव द्वारकादास श्यामकुमार. लक्ष्मीपुरी, लक्ष्मी रोड, कोल्हापूर. गुरुनानक मार्केट, गांधीनगर. घडीवर घडी खुले रेशमाची घडी.
बातमीपत्राच्या अखेरच्या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असणाऱ्या स्वयंसिद्धा संचलित स्वयंप्रेरिका महिला सहकारी औद्योगिक संस्थेच्या वतीनं वसतिगृहातील मुली आणि महिलांसाठी जिल्हास्तरीय सरोज चषक वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 18 जुलै रोजी होणाऱ्या या स्पर्धेत महिलांच्या वसतिगृहातील जीवनावर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा जयश्री गायकवाड आणि उपाध्यक्षा राजश्री पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. स्वयंसिद्धा संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सरोजिनी देवी पाटील यांच्या 44व्या स्मृतिदिनानिमित्त स्वयंप्रेरिका महिला सहकारी औद्योगिक संस्थेच्या वतीनं जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. वसतिगृहातील मुले आणि महिलांसाठीच या स्पर्धा खुल्या आहेत. वसतिगृहातील जीवन, वसतिगृहांची सुरक्षितता, वसतिगृह शाप की वरदान, वसतिगृहातील प्रवेश स्वेच्छेने की अपरिहार्यतेमुळे हे स्पर्धेसाठी विषय असून 18 जुलै रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत या स्पर्धा होणार असून त्यानंतर बक्षीस समारंभही होणार आहे. प्रथम क्रमांकाला सरोज चषक आणि 2,500 रुपयांचं पारितोषिक आहे, तर द्वितीय आणि तृतीय क्रमांकाला अनुक्रमे 2,000 आणि 1,500 रुपयांचं पारितोषिक आहे, अशी माहिती जयश्री गायकवाड आणि राजश्री पाटील यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेला सुजाता धर्माधिकारी, संगीता कांबळे, शैलजा सुतार, विनया शिपूरकर, दीपाली जाधव, प्रिया जोंधळे यांच्यासह अन्य संचालिका उपस्थित होत्या. करवीर तालुक्यातील बीडपैकी गणेशवाडी इथल्या गट नंबर 31 आणि 93-94 मध्ये अनधिकृत घर बांधकाम करण्यात आलं आहे. या अतिक्रमणावर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी अखिल महाराष्ट्र भ्रष्टाचार समितीच्या वतीनं करण्यात आली. या मागणीचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांना देण्यात आलं. करवीर तालुक्यातील कसबा बीडपैकी गणेशवाडी आणि धोंडेवाडी इथल्या गट नंबर 31 आणि 93-94 ही मिळकत सरकारी ताब्यात आहे. या जमिनीवर अनेक नागरिक अनधिकृतपणे घर बांधकाम करत आहेत. याबाबत तलाठी, सर्कल आणि तहसीलदार यांना कल्पना असूनही त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात आहे. परिणामी शासनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. या जागेची पाहणी करून अवैध बांधकामावर कारवाई करावी अशी मागणी अखिल महाराष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांना देण्यात आलं. या गट नंबरच्या 7-12 नोंद केलेल्या माहितीची शहानिशा करून खातेनिहाय चौकशी करावी अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. मारुती माने, भारती जोशी, अश्विनी पिस्टे, गीता सरनाईक आदींसह कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. जिल्ह्याच्या उलेमा कमिटीनं हा निर्णय जाहीर केला. संयम, सहनशीलता आणि मन शरीर नियंत्रण यांचं प्रतीक असलेल्या रमजान महिन्याचं स्वागत मुस्लिम बांधवांकडून मोठ्या उत्साहात केलं जात आहे. मुस्लिम समाजामध्ये रमजानचा महिना महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो. या महिन्यात सुमारे 30 दिवस मुस्लिम बांधव उपवास म्हणजेच रोजे करतात. उपवासाच्या काळात अन्न पाणी वर्ज्य असतं. शरीर आणि मन सर्व विकारांपासून दूर ठेवण्यासाठी आणि ईश्वर भक्तीकडे वळण्यासाठी हा महिना उपयुक्त ठरतो. सभोवताली सर्व ऐहिक सुख उपलब्ध असतानाही त्याचा उपभोग घेण्यापासून मन आणि शरीराला परावृत्त करणं आणि त्याद्वारे त्यावर नियंत्रण मिळवणं हा या रमजान महिन्याचा मुख्य हेतू. त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूला जे गरीब बांधव अर्धपोटी किंवा उपाशी असतात त्यांची जाणीव आपल्याला व्हावी या हेतूनं रमजानचे रोजे ठेवण्यात येतात. गुरुवारपासून महिनाभर हे रोजे चालणार आहेत. भुदरगड तालुक्यातील मोठी लोकसंख्या असलेल्या मडिलगे बुद्रुकची पोटनिवडणूक नुकतीच झाली. यामध्ये जाधव आबिटकर गटाच्या सुवर्णा बाळासाहेब कांबळे या मोठ्या मताधिक्यानं विजयी झाल्या आहेत. या विजयानिमित्त त्यांची जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली. मडिलगे बुद्रुक ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक 6 महिन्यांपूर्वी झाली होती. सदस्य त्रिशला शांतीनाथ महाजन यांनी राजीनामा दिल्यामुळे या जागेसाठी पोटनिवडणूक लागली होती. यामध्ये काँग्रेसचे माजी सभापती नंदकुमार ढेंगे, दत्तात्रय उगले, राष्ट्रवादी गटाचे बिद्रीचे संचालक सुनील कांबळे यांच्यात जोरदार लढत झाली. यामध्ये कांबळे गटाच्या अलका सुनील नलवडे यांचा 138 मतांनी पराभव करून सुवर्णा कांबळे या विजयी झाल्या. या विजयानिमित्त जाधव आबिटकर, ढेंगे उगले, देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनी मडिलगे गावातून विजयी उमेदवार सुवर्णा कांबळे यांची मिरवणूक काढली. गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी जल्लोषी केला. यावेळी माजी सभापती नंदकुमार ढेंगे, दत्तात्रय उगले, संजय देसाई, शिवाजी ढेंगे यांच्यासह ग्रामस्थ, पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. भारतीय, पाश्चात्य आणि विविध नृत्य प्रकारांचा समावेश असलेल्या नृत्य लहरी हा विशेष कार्यक्रम रंगमंचावर दाखल होत आहे. नृत्यचंद्रिका संयोगिता पाटील आणि तिच्या सहकाऱ्यांचा नृत्याविष्कार हा रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे, अशी माहिती शिल्पा देगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिवालया नृत्य मंदिराच्या माध्यमातून नृत्य लहरी हा विशेष कार्यक्रम रंगभूमीवर दाखल होत आहे. नृत्यचंद्रिका संयोगिता पाटील आणि तिच्या सहकार्यांच्या या नृत्य कलाविष्काराविषयी कार्यक्रमाच्या व्यवस्थापिका शिल्पा देगावकर यांनी पत्रकारांना माहिती दिली. नृत्य आणि वाद्यांची जुगलबंदीच या कार्यक्रमातून अनुभवायला मिळणार आहे. डमरू, घटम, घुंगरू, मृदंग यासह इतर वाद्यांच्या सुरांवर बिहू, कलरी, एरियल, रोबोटिक, बटरफ्लाय यासह विविध नृत्य प्रकारांचं सादरीकरण होणार आहे. केदार गुळवणी, सचिन जगताप, राजेश ओरा यांच्या वाद्यांच्या तालसुरांवरही नृत्याचं सादरीकरण यामध्ये होणार आहे. चाकोरी बाहेर जाऊन भारतीय, पाश्चात्य आणि विविध नृत्य प्रकारांचं सादरीकरण यामध्ये केलं जाणार आहे. एक वेगळी कलाकृती या निमित्तानं रसिकांना पाहायला आणि अनुभवायला मिळणार आहे. 28 जुलै रोजी सकाळी 11 वाजता केशवराव भोसले नाट्यगृह इथं हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असं आवाहन शिल्पा देगावकर यांनी केलंय. यावेळी संयोगिता पाटील, सहकलाकार स्टीफन यांनीही पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेला नाट्यवितरक आनंद कुलकर्णी, शोभा पाटील उपस्थित होते. सार्वजनिक आणि घरगुती गणपती विसर्जन नदी आणि तलावात केलं जातं, त्यामुळे पाणी प्रदूषणाचं प्रमाण वाढत आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी कोल्हापुरातील दीपक पोलादे यांनी शहरातील सुमारे 15 ठिकाणी स्वखर्चानं डिजिटल बॅनर लावले आहेत. कोल्हापुरातील मंगळवार पेठ इथं राहणाऱ्या दीपक पोलादे यांनी गेल्या 5 वर्षापासून सेवाभावी वृत्तीनं समाजसेवेचं कार्य सुरू ठेवलं आहे. त्यांनी शहरातील प्रमुख स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी लागणारं साहित्य मोफत उपलब्ध करून ठेवलं आहे. दरवर्षी सार्वजनिक आणि घरगुती गणपती विसर्जनामुळे होणारं नदी प्रदूषण थांबवण्यास जिल्हा प्रशासन अपयशी ठरलं आहे. हे प्रदूषण कमी करायचं असेल तर प्रथम नागरिकांचं प्रबोधन होणं गरजेचं आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी पोलादे यांनी शहरातील राजारामपुरी, टिंबर मार्केट, मिरजकर तिट्टी, देवल क्लब, एसटी स्टँड, रुईकर कॉलनीसह सुमारे 15 ठिकाणी स्वखर्चातून डिजिटल बॅनर लावलेत. या बॅनरच्या माध्यमातून त्यांनी नदी आणि तलावातील पाणी प्रदूषण कमी करण्यासाठी गणपती विसर्जन कायलीत करावं अथवा मूर्ती दान करावी, तसंच सार्वजनिक गणेश मूर्तीची उंची 11 फुटापर्यंतच ठेवावी असे संदेश दिले आहेत. त्याचबरोबर पूजेचे साहित्य आणि निर्माल्य पाण्यात विसर्जित करू नये असं आवाहन सुद्धा करण्यात आलं आहे. 12वीच्या ऑक्टोबर परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची सूचना माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळानं केली आहे. यासाठी 25 जुलैपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. इयत्ता 12वीच्या सप्टेंबर-ऑक्टोबर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेला पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसंच श्रेणीनुसार योजनेअंतर्गत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीनं स्वीकारण्यात येणार आहे. त्यानुसार 19 ते 25 जुलै 2013 पर्यंत नियमित शुल्कासह आणि 26 ते 31 जुलै 2013 पर्यंत विलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची मुदत ठेवण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र भरण्यासाठी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यांच्याशी संपर्क साधावा. तसंच कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांनी 16 जुलै 2013 रोजी ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत माहिती असलेली सीडी आणि पत्र संबंधित कार्यकक्षेतील विभागीय मंडळाकडून उपलब्ध करून घ्यावं, अशी माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव शरदकुमार गोसावी यांनी दिली आहे. कोल्हापुरातील एन मार्ट मॉल ऑगस्ट 2012 मध्ये बंद केला आहे. या मॉलमध्ये काम करणाऱ्या 110 लोकांचा 3 महिन्याचा पगार दिलेला नाही. असं असताना मॉलच्या मालकांनी उद्यमनगर इथं असणाऱ्या बंद मॉलमधील साहित्य नेण्याचा प्रयत्न केला. याला शिवसेनेनं विरोध दर्शवून कामगारांचा थकीत पगार द्यावा आणि मगच मॉलमधील साहित्य हलवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी राजारामपुरी पोलीस निरीक्षकांकडे केली आहे. कोल्हापुरातील उद्यमनगरमध्ये एन मार्ट सुरू होता. या मॉलमध्ये 110 कामगार काम करत होते. त्यांना दरमहा 6,000 रुपये इतकं वेतन होतं. मात्र मॉलच्या संचालकांच्या गलथान कारभारामुळे हा मॉल ऑगस्ट 2012 मध्ये बंद करण्यात आला. पण मॉलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा 3 महिन्याचा पगार देण्यात आलेला नव्हता. थकीत पगार आणि बोनस देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली होती. मात्र या मागणीकडे मॉलच्या संचालकांनी दुर्लक्ष केलं होतं. उद्यमनगरमध्ये असणाऱ्या बंद मॉलमधील साहित्य नेण्याचा प्रयत्न आज संचालकांनी केला. याला कर्मचारी आणि शिवसेनेनं विरोध दर्शवला. जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी या कर्मचाऱ्यांचा थकीत पगार आणि बोनस द्यावा आणि मगच साहित्य हलवावं असा पवित्रा घेतला. मागणीचं निवेदन राजारामपुरी पोलीस निरीक्षकांना देण्यात आलं. विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्टाचीही तयारी ठेवायला हवी असं प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर TS पाटील यांनी केलं. स्वर्गीय प्राध्यापक विष्णुपंत इंगवले विचार मंचच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
स्वर्गीय प्राध्यापक विष्णुपंत इंगवले विचार मंचच्या वतीनं 10वी आणि 12वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि वह्या वाटप अशा संयुक्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। रयत शिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर TS पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि वह्या वाटप मान्यवरांच्या हस्ते झालं। विद्यार्थ्यांनी ध्येय गाठण्यासाठी कष्टाची तयारी ठेवायला हवी असं डॉक्टर पाटील यांनी सांगितलं। मंचच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन नगरसेवक रविकिरण इंगवले यांनी यावेळी दिलं। कार्यक्रमाला नगरसेवक अजित राऊत, बाबूराव कदम, चंद्रकांत सूर्यवंशी, दिलीप मोरे, पंडितराव पोवार, बाबासाहेब पाटील, शिवाजीराव तावडे, मधुकर पाटील, संभाजी जगदाळे यांच्यासह खंडोबा तालीम, पद्माराजे स्पोर्ट्स, विठलाई तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते। आता एक नजर सोन्या चांदीच्या दरांवर। शेवटी पुन्हा एकदा आजच्या विशेष घडामोडी। टेमलाईवाडी इथल्या सावित्री ज्वेलर्स मध्ये अज्ञात चोरट्यांकडून धाडसी चोरी। मित्राच्या बहिणीशी बोलत असल्याच्या कारणावरून रंकाळा कागल या एसटी बसमध्ये तरुणावर चाकू हल्ला। पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं मालवाहू रिक्षानं ठोकरल्यानं बालिका जागीच ठार। आणि कलेला अध्यात्माची जोड देऊन आपल्या कुंचल्यातून देवदेवतांची चित्र साकारणाऱ्या विष्णू चौगले यांच्या कलेवर बी न्यूजनं टाकलेला प्रकाश झोत। याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं। नमस्कार।